तुम्हाला दिली. तर मला एकच सांगायचंय, कारण की आजपर्यंत लाईफ मध्ये आपण प्रत्येकासाठी वेळ दिलाय, मित्रांसाठी वेळ दिलाय, नातेवाईकांसाठी वेळ दिलाय, समाजासाठी वेळ दिलाय, पण खरंच आपण आपल्यासाठी आजपर्यंत कधीच वेळ दिलेला नाहीये. मला असं वाटतं की आज त्या मित्राने सांगितलं म्हणून नाही, तर आजचा दिवस जर तुम्ही स्वतःसाठी जर हा प्रोग्राम प्रॉपर अँगलने जर अटेंड केला, तर मला गॅरंटी आहे आयुष्यामध्ये जे दुःख आहे, जो त्रास आहे, तर बऱ्याचशा दुःखापासून बाहेर निघण्याचा एक मार्ग आपल्याला या ठिकाणी मिळेल, बऱ्याचशा त्रासातून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला या ठिकाणी मिळेल. तर आजचा प्रोग्राम जो पण अटेंड करायचा आहे तो आपण स्वतःसाठी अटेंड करूया. तर सिंपल आहे मित्रांनो, जसं मी सांगितलं की प्रत्येकाला माहिती आहे साधारणतः 40-50 दिवस झाले लॉकडाऊन चालू आहे, आणि या परिस्थितीमध्ये 40-50 दिवसामध्ये बऱ्याच जसं देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली, तसंच आपल्या वैयक्तिक कुटुंबाची पण आर्थिक परिस्थिती कुठेतरी ढासळल्यासारखी वाटते. आणि ज्याला आपण म्हणू शकतो की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फायनान्शियली प्रॉब्लेम आहे, आणि तो फायनान्शियली प्रॉब्लेम आज आपल्याला या ठिकाणी दूर करायचा आहे. तर फायनान्शियली प्रॉब्लेम एक्झॅक्टली कशा पद्धतीने दूर होऊ शकतो? बाहेर मार्केटमध्ये जर बघायला गेलं तर ऑप्शन बरेच सारे आहेत. जसं की गव्हर्नमेंटनं काही डिक्लेरेशन दिल्यानंतर बरेचसे व्यवसाय चालू झाले, पण तरीही आज लोकांच्या मनामध्ये भीती आहे की घराच्या बाहेर पडू शकत नाही. आणि या काळामध्ये साधारणतः 40-50 दिवस झाले आपलं इन्कम पूर्णपणे बंद आहे, घरामध्ये इन्कम येण्याचा कुठलाही मार्ग नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपण आज हा प्रोग्राम अटेंड करणार आहोत. तर मला गॅरंटी आहे मित्रांनो, जर येणारे 1 ते 1.5 तास जर तुम्ही हा प्रोग्राम प्रॉपर अँगलने जर समजून घेण्याचा जर प्रयत्न केला, तर मला गॅरंटी आहे आपण या ठिकाणी जे पण डिस्कस करणार आहोत ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि जर हे सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्या, तर जो पण मुद्दा मला तुमच्यापर्यंत मांडायचा आहे, ज्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या आहे, त्या प्रॉपर अँगलने तुम्हाला समजलेल्या असतील. तर सिंपल आहे मित्रांनो, आज जर बघितलं तर मार्केटमध्ये प्रत्येक व्यक्तीला पाहिजे तो म्हणजे एक्स्ट्रा इन्कम, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पाहिजे तो म्हणजे पैसा. पण आज बऱ्याच लोकांच्या लाईफमध्ये जर बघायला गेलं तर पैसा हा एक फार मोठी अडचण होऊन बसलाय. ज्या पैशासाठी आपण काम करतो तो पैसा आज आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही? तर याच्या पाठीमागे काही बेसिक रिझन आहेत. जसं आपण बघितलं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण धावपळ करतोय पैशासाठी, आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये मला एका एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे, एक एक्स्ट्रा सोर्स मला माझ्या आयुष्यामध्ये पाहिजे. पण आजच्या डेटला तो मिळत नाहीये. तर का? पैसा तर आपल्या प्रत्येकाला पाहिजे पण मिळत नाहीये. त्याच्या पाठीमागे पण काही रिझन आहेत मित्रांनो न मिळण्याचे. कारण की आपण ज्या ठिकाणी काम करतोय 8 तास 10 तास ज्या ठिकाणी आपण मेहनत करतोय, त्या ठिकाणी फक्त गरजा पूर्ण होत आहेत, स्वप्न पूर्ण होण्याचा त्या ठिकाणी मार्ग नाहीये. आणि ज्या ठिकाणी फक्त गरजा पूर्ण होतात त्या ठिकाणी जर स्वप्नाचा चान्स आपल्याला कुठे दिसत नाही, आणि आज हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी जर आपण या ठिकाणी आलात, तर मला गॅरंटी आहे मित्रांनो आज या ठिकाणी 2 प्रकारची लोक हा प्रोग्राम अटेंड करतील. काही लोक आपल्या वेळेला पूर्णपणे इन्व्हेस्ट करतील, आणि काही लोक आपल्या वेळेला फक्त टाइमपास म्हणून यूज करतील. आज चान्स तुमच्याकडे आहे, चॉईस तुमच्या आहेत की तुम्हाला तुमच्या वेळेला या ठिकाणी स्पेंड करायचं आहे की इन्व्हेस्ट करायचं आहे. कारण की जर बघितलं बऱ्याच परिवारावरती आज लॉकडाऊन चालू झाल्यापासून लॉकडाऊन संपल्यानंतर पण जी आर्थिक परिस्थिती ज्याला आपण म्हणू शकतो फायनान्शियली प्रॉब्लेम, तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असणार आहे. आणि या परिस्थितीतून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर मित्रांनो आजचा 1 ते 1.5 तास हा प्रोजेक्ट जर तुम्ही एंड पर्यंत जर ऐकला, तर मला गॅरंटी आहे आपल्या आयुष्यातनं बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले असतील. प्रोग्रामला सुरुवात करण्यापूर्वी माझी ओळख करून देतो मित्रांनो. नाव गणेश लहारे, महाराष्ट्र, पुणे, प्रॉपर पुण्यामधून काम करतोय. बेसिक जर बघितलं तर शिर्डी, जन्म शिर्डीमध्ये झालाय का छोट्याशा खेडेगावामध्ये, आणि करिअर पूर्ण करण्यासाठी गाव सोडून पुण्यासारख्या सिटीमध्ये आलो होतो. जसं आज तुम्ही संधीच्या शोधात आहात, अपॉर्च्युनिटीच्या शोधात आहात, 2009 मध्ये मी गाव सोडून ज्यावेळेस पुण्यामध्ये आलो होतो त्यावेळेस आयुष्यात फक्त एकच स्वप्न होतं की असा कुठला तरी मार्ग मिळाला पाहिजे, अशी कुठली तरी अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळाली पाहिजे ज्यामधनं आपल्या पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि 2009 पासून ज्यावेळेस करिअरला सुरुवात केली, ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, 15 ते 20 वर्ष शिकलो, आणि पुण्यात आल्यानंतर माझं एक स्वप्न होतं मला सीए कंप्लीट करणं. एक चांगलं एज्युकेशन झाल्यानंतर ज्यावेळेस पुण्यामध्ये जॉबच्या शोधामध्ये आलो होतो त्यावेळेस पहिलं पेमेंट मिळालं 550 रुपये महिना, आणि 550 रुपयापासून 17,000 पर्यंत ज्यावेळेस जॉब करत गेलो मित्रांनो, त्यावेळेस कळालं की या ठिकाणी स्वप्न तर कधीच पूर्ण होणार नाही, पण जे इन्कम येतंय, ज्या परिस्थितीमध्ये आपण काम करतोय तिथं फक्त आपल्या गरजा पूर्ण होणार आहेत, स्वप्नाचा आपण विचार नाही करू शकत. आणि मित्रांनो अशा संधीच्या शोधामध्ये असताना ज्यावेळेस जॉब कंटिन्यू करत गेलो, एक अनोळखी व्यक्ती माझ्या लाईफ मध्ये आली होती. आज ज्या पद्धतीने तुम्हाला तुमचा मित्र नातेवाईक कोणीतरी या प्रोग्रामसाठी घेऊन आलाय, मला माझ्या एका अनोळखी मित्राकडनं ही अपॉर्च्युनिटी मिळाली होती ज्याची माझी काहीच ओळख नव्हती. पण मला एकच गोष्ट कळाली की जसं बाहेर जर बघितलं तर झाडाचं पान देवाच्या मर्जीशिवाय आलत नाही. आणि आज आपण जर हा प्रोग्राम अटेंड करण्यासाठी जर तुम्ही वेळ दिला तर पूर्णपणे या प्रोग्रामला बघून घेऊया या ऍटिट्यूडने मी 1 ते 1.5 तास त्या हॉलमध्ये बसलो होतो. प्रोग्राम चालू झाला, प्रोग्राम चालू होताना माइंडमध्ये बऱ्याच साऱ्या शंका होत्या, बरेच सारे क्वेश्चन तयार झाले.
कारण की याच्या अगोदर ज्या गोष्टी कधी ऐकल्या नव्हत्या अशा प्रोग्राम आणि अशा गोष्टी मी त्या ठिकाणी ऐकायला सुरुवात केली. त्यामुळे माइंडमध्ये कुठेतरी एक ऍटिट्यूड आला की हे आपल्यासाठी नाहीये. ज्या लोकांचं शिक्षण नाहीये अशा लोकांसाठी हे काम असेल, किंवा ज्यांना काही काम मिळत नाही अशा लोकांसाठी हे काम असेल. पण मित्रांनो, ज्यावेळेस प्रोग्राम पूर्णपणे अटेंड करत होतो, तो प्रोजेक्ट ज्यावेळेस मी पूर्णपणे समजून घेतला, त्यावेळेस मला एंड पर्यंत अशा काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या की ज्या मी आजपर्यंत कधी ऐकल्या नव्हत्या, आणि आयुष्य पूर्णपणे बदललं मित्रांनो. ज्या फायनान्शियली लाईफ मध्ये, ज्या अडचणीच्या लाईफ मध्ये एक दिवस जीवन जगत होतो, आज ते ब्रॅकेट पूर्णपणे तोडून एक जबरदस्त लाईफस्टाईल जगतो. मग आजच्या डेटला प्रत्येक व्यक्तीला वाटतंय की आपल्या आयुष्यात 6 डिजिट इन्कम पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपल्या आयुष्यामध्ये 6 डिजिटचं इन्कम पाहिजे. म्हणजे 10,000 जर आपण कमवत असेल तर त्याच्या पुढे एक झिरो लागला पाहिजे. म्हणजे 1 लाखापेक्षा जास्त इन्कम पाहिजे, हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे. इव्हन माझं देखील हे स्वप्न होतं की 1 लाखापेक्षा जास्त इन्कम पाहिजे, पण मार्ग मिळत नव्हता. आणि मित्रांनो, ज्यावेळेस हा प्रोजेक्ट मी पूर्णपणे बघितला, या प्रोजेक्टला प्रॉपरली समजून घेतला, आणि या प्रोजेक्टमध्ये ज्यावेळेस मी इन्व्हॉल्व झालो, आज सांगायला प्राऊड वाटतं मित्रांनो, जे 6 डिजिट इन्कमचे जे एक काळ माझं स्वप्न होतं, आजच्या डेटला ते कम्प्लीट आहे. आज सगळ्या ब्रँडेड लाईफस्टाईल जगतोय. आणि हे कशा पद्धतीने शक्य झाले, हे का शक्य होऊ शकलं, आणि या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये देखील आज महिन्याला 3 ते 4 लाख रुपये इन्कम घेतोय, तर हे कशा पद्धतीने शक्य झालं, हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक, जो कोण व्यक्ती असेल ज्याने तुमच्यापर्यंत ही लिंक दिली, त्यांनी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, माझी प्रत्येकाला एक रिक्वेस्ट असेल की हा प्रोजेक्ट पूर्णपणे शेवटपर्यंत समजून घेण्याचा प्रयत्न करा. पुन्हा सांगेल की आपला मोबाईल एका चांगल्या जागेवरती फिक्स करा, एका चार्जिंग पॉइंट वरती ठेवा, आजूबाजूला कुठलाही डिस्टर्ब होणार नाही याची परिपूर्ण काळजी घ्या. आणि मी भगवानकडे प्रार्थना करेल की हा प्रोजेक्ट एंड पर्यंत तुमच्या बुद्धीमध्ये प्रॉपर अँगलने जाण्याचा आणि देण्याचा मी प्रयत्न करेन. तर आजच्या डेटला जर बघितलं मित्रांनो, तर प्रत्येक व्यक्तीला अपॉर्च्युनिटीची गरज आहे. व्हाय वी नीड अपॉर्च्युनिटी? एक्झॅक्टली अपॉर्च्युनिटी आपल्याला का पाहिजे? खरंच आपल्याला अपॉर्च्युनिटीची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती संधीच्या शोधात बसलेला असतो, आणि प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये पण एक तो अलादीन सारखा एक कुठंतरी एक शिरा घ्यावा, ज्याला आपण घासलं की त्याच्यामधनं एक जीव प्रकट होईल आणि आपल्याला सांगेल की बोल हुकुम, बोल आका, मतलब क्या चाहिए आपको, बोलिए, मैं आपको देने के लिए रेडी हूं. पण असं काही होणार नाही मित्रांनो. आपण ज्या स्वप्नामध्ये असतो ना, असा कुठला अलादीनचा चिराग मिळणार नाही, किंवा अशी कुठली पेन्सिल मिळणार नाही, किंवा अशी कुठली जादू होणार नाही. भगवान को एक ही लगता है कि अगर आपके लाइफ में सपने हैं तो तू खुद टूट पड. तुम्ही स्वतः उतर. आयुष्यात जर तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असेल ना, प्रत्येक व्यक्तीमध्ये ती ताकद आहे, ती अपॉर्च्युनिटी भगवान देण्यासाठी रेडी आहे, आणि आज ती अपॉर्च्युनिटी तुमच्यापर्यंत पोहोचली. तर मला गॅरंटी आहे, जर हा प्रोजेक्ट जर पूर्णपणे जर तुम्ही समजून घेतला, तर नक्कीच या प्रोग्रामच्या माध्यमातून ती अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली असेल. एक्झॅक्टली स्वप्न काय आहेत आणि गरजा काय आहेत, ज्यामध्ये जर बघितलं तर आजच्या डेटला जसं आपण म्हणतो की बाबा मनी, पैसा, पैसा एकमेव अशी गोष्ट आहे, जर पैसा आपल्या आयुष्यामध्ये जर आला तर बाकीच्या या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होऊ शकतात. ज्यामध्ये मुलांचं एज्युकेशन असेल, घर असेल, एक चांगली ड्रीम कार असेल, गुड हेल्थ असेल, टाइम फ्रीडम असेल, फॉरेन ट्रिप असेल, आणि रिस्पेक्ट असेल. इव्हन फक्त पैसा मिळाला तर या सगळ्या गोष्टी कम्प्लीट होतात. पण मित्रांनो, आज जगातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की या ठिकाणी ड्रीम हे नाव जर कट केलं तर ह्या फक्त आपल्या बेसिक नीड आहे. या ठिकाणी ड्रीम कार मर्सिडीज दिली, पण आजच्या डेटला जर बघितलं तर आपल्या बेसिक नीड कुठल्या आहेत? एक छोटंसं घर पाहिजे, साधारणतः 20-25 लाख रुपयापर्यंत. एक छोटीशी कार पाहिजे, ज्यामध्ये आपण आपल्या फॅमिलीला इझी पद्धतीने सर्व्हाइव्ह करू शकतो. बँक बॅलन्स पाहिजे, जो आपल्याला इमर्जन्सीला काम येईल, आणि एक जबरदस्त टाइम फ्रीडम, मनी फ्रीडम, आणि एक जबरदस्त लाईफ पाहिजे, ज्यामध्ये कुठल्याही अडचणी नको. पण आज 99% लोक जर बघितलं तर या प्रवासामध्ये निघाले, स्वप्न पूर्ण करण्यासाठी निघाले, पण जगातील सगळ्यात मोठी शोकांतिका आहेत मित्रांनो. फक्त 1% लोक असे आहेत ज्यांची सगळी स्वप्न पूर्ण होतात. की मी स्वप्न का सांगतोय, हे आजच्या डेटला बेसिक नीड आहे, पण बेसिक नीड देखील कम्प्लीट होऊ शकत नाही, आणि ह्या बेसिक नीड लोकांसाठी स्वप्न बनलं. एक्झाम्पल सांगतो या ठिकाणी, कारण की आजच्या डेटला जर बघितलं तर आपल्याकडे इन्कम येण्याचा मार्ग फक्त एकच आहे, फक्त जॉबच आहे, पण जाण्याचे मार्ग हजार आहेत. जसं आपण म्हणतोय की मी एका बकेटमध्ये पाणी टाकतोय, पण त्या बकेटला खालून जर कुठेतरी 5-6 होल पडलेले असेल तर मी कितीही पाणी टाकण्याचा प्रयत्न करा, थांबणार नाहीये, पाणी निघून जाणार. आज परिस्थिती आपली तीच आहे की ज्या इन्कमच्या पाठीमागे आपण पळतोय ते एका बकेटमध्ये आपण पाय ठेवूया. महिन्याला जेवढं पण इन्कम येते आपण त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण एंड ऑफ द मंथ सगळं इन्कम आपलं डिवाइड झालेलं असतं. बेसिक नीड असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ प्रॉब्लेम असेल, लोन असेल, एंडिंगला आपण स्वप्नाचा विचार करतो. मग आज जर जी पण लोक आज मार्केटमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 तास, 10 तास, 12 तास मेहनत करतात, फक्त एकच मार्ग आहे. पण जगामध्ये अशी पण काही लोक आहेत ज्यांच्याकडे इन्कम येण्याचे मार्ग हजार आहेत. पुन्हा सांगतो, जगामध्ये अशी पण काही लोक आहेत ज्यांच्याकडे इन्कम येण्याचे मार्ग हजार आहेत, आणि आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांकडे इन्कम येण्याचा मार्ग फक्त एकच आहे.
आणि आपण ही या पद्धतीची लाईफ जगतो, कॉम्प्रोमाइज लाईफ. आज आपल्याला कुणालाच ही लाईफ नकोय. प्रत्येकाला वाटतंय की जबरदस्त लाईफ जगलं पाहिजे, पण आज मजबुरी आहे. आज या पद्धतीच्या लाईफ मध्ये आपल्याला जगावं लागतं, कॉम्प्रोमाइज लाईफ मध्ये आपल्याला जगावं लागतं. का जगावं लागतं? प्रत्येक व्यक्तीला पाहिजे, या फॅमिलीला पण वाटत असेल की आपल्याला एक जबरदस्त कार पाहिजे, पण नाही मिळू शकत. मग या कॉम्प्रोमाइज लाईफ मधून बाहेर कधी निघणार? फक्त तेच नाही मित्रांनो, ही जगावरती आलेली फार मोठी परिस्थिती आहे. कोरोना एक टेम्पररी आहे, त्याच्यावरती ज्यावेळेस व्हॅक्सिन मिळेल त्यावेळेस ते एंड होऊन जाईल. पण ज्या पद्धतीची कॉम्प्रोमाइज लाईफ आहे, जगाला लागलेलं फार मोठं एक जाळं आहे, फार मोठी पद्धतीचे कीड आहेत. याच्यावरती कुठलं व्हॅक्सिन आहे? या गरिबीवरती कुठलं व्हॅक्सिन आहे? त्याच्यावरती एकच व्हॅक्सिन आहे मित्रांनो, की आयुष्यामध्ये अशा पद्धतीने मेहनत करा की आपली स्वप्न पूर्ण झाली पाहिजे. पण मेहनत करताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, की इथून खाली जर मेहनत केली तर फक्त पोट भरणार आहे. आयुष्यात जर मेहनत करायची असेल तर इथून वरती करावी लागेल, याच्यासाठी मेहनत करावी लागेल. आज बघा ना, बरीच लोक या कॉम्प्रोमाइज लाईफ मध्ये जीवन जगतात. ट्रेननं प्रवास करणं असेल, बाईकनं असेल, टॅक्सीनं असेल, किंवा आयुष्यामध्ये माणूस व्यक्ती किंवा जो पण कोण पर्सन आहे, जो आपल्या फॅमिलीचा करता व्यक्ती आहे, तो विचार करतोय की आयुष्यात अशीच परिस्थिती बघू, कुठंतरी एखादी जेमतेम आल्टो होईल किंवा एखादी नॅनो कार होईल. आणि बरेच लोक विचार करतात नॅनो कार घेणं एक स्वप्न आहे, 1 लाखाची नॅनो कार आणि त्याच्यामध्ये पण सीएनजी फिट करणं. मित्रांनो, ही कॉम्प्रोमाइज लाईफ आहे. मग आज चान्स मिळाला की या कॉम्प्रोमाइज लाईफ मधून बाहेर पडायचा. बघा ना, या पद्धतीने पूर्ण परिवाराचा गाडा आपल्याला ओढावा लागतो. मजबुरी आहे, आज इच्छा नाही येत आपल्याला या पद्धतीने जगण्याची, पण कळत ना कळत आज परिस्थिती आपल्यावरती अशी आली की या परिस्थितीमध्ये, या कॉम्प्रोमाइज लाईफ मध्ये आपल्याला जीवन जगावं लागतं आणि पूर्ण परिवाराचा गाडा आपल्याला ओढावा लागतो आणि ऍक्टिव्ह इन्कम वरती आपण आपलं जीवन जगतो. ही एक स्लाइड माझं पूर्णपणे आयुष्य बदलून गेली. बघा ना, आज प्रत्येक व्यक्तीचा सर्वे आहे. होऊ शकतं आज तुम्ही ज्या जागेवरती बसलेला आहात, जर कदाचित तुमच्या आजूबाजूला जर पेन पेपर असेल ना, तर हे कॅल्क्युलेशन काढून बघा की आपण महिन्याला कमवतो किती, आपण महिन्याला कमवतो किती आणि आपल्याकडे बॅलन्स शिल्लक आहे किती. का हे का सांगतो? कारण की आजच्या डेटला जर बघितलं, एका सर्वसाधारण फॅमिलीचं महिन्याला इन्कम जर 30,000 जर असेल, त्यातनं जर 25,000 जर त्या व्यक्तीचा खर्च आहे आणि शिल्लक फक्त 5,000 रुपये जर राहत असेल, तर वर्षाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर फक्त 60,000 रुपये वर्षाला शिल्लक राहतात. 60,000 रुपये वर्षभरामध्ये. आणि जर साधारणतः 20 वर्षामध्ये तो व्यक्ती आपल्या करिअरला स्टार्ट करतो आणि 60 मध्ये आपली रिटायरमेंट करतो, त्याच्या आयुष्यामध्ये फक्त 40 वर्ष त्याच्याकडे बॅलन्स आहे. हे मी का सांगतो? ही एक स्लाइड माझं आयुष्य का बदलून गेली? कारण की ज्या वेळेस जन्म झाला, 5 वर्ष लहानपणामध्ये गेले, पहिलीला ऍडमिशन घेतल्यानंतर पहिलीपासून शिकलो, 20 वर्ष 15 वर्ष मधले शिकल्यानंतर ज्यावेळेस वय वर्ष 20 झालं, त्यावेळेस कळालं की आता जबाबदाऱ्या पडल्यात, मार्केटमध्ये काम करावं लागेल. आणि मला असं वाटत होतं की स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे फार मोठं आयुष्य आहे. पण ज्यावेळेस एक कॅल्क्युलेशन एका व्यक्तीने माझ्या समोर मांडलं की तुला असं वाटतं की तुझ्याकडे फार आयुष्य बाकी आहे, पण गणेश बिलकुल पण नाही. 20 वर्षात तू करिअरला स्टार्ट करणार, 60 मध्ये तुझी रिटायरमेंट असणार. गॅरंटी नाही 60 पर्यंत जाईल की नाही. जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे, जाण्याची तारीख कुणालाच माहिती नाही. आणि जर कदाचित जाण्याची तारीख आपल्याला कळाली असती, तर मला असं वाटतं की हा प्रोग्राम अटेंड करणारा प्रत्येक व्यक्ती फार सिरियस पद्धतीने कामाला लागला असता. का माहितीये? कारण की आपल्याला कळालं असतं की आयुष्याचे एवढे दिवस माझ्याकडे आहेत आणि त्या दिवसामध्ये मला माझ्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करायचे. आणि मित्रांनो, त्यावेळेस मला असं वाटत होतं की माझ्याकडे 40 वर्षे शिल्लक आहेत. पण जनरली कॅल्क्युलेशन काढल्यानंतर कळालं की महिन्याला 5,000 जर शिल्लक ठेवले तर मी 40 वर्षामध्ये फक्त आणि फक्त 24 लाख रुपये बॅलन्स जमा करू शकतो. फक्त 24 लाख रुपये. आणि या 24 लाखामध्ये मला माझे करोडोचे स्वप्न पूर्ण करायचे. आणि तो व्यक्ती मला सांगत होता की गणेश, तुझ्या आयुष्यात स्वप्न कुठले आहेत आणि ज्या स्वप्नासाठी तू काम करतोय त्या ठिकाणी तुझा टाइम वेस्ट आहे, एज्युकेशन घेतलंय. अरे मित्रांनो, सिंपल मला एक सांगायचंय की आत्ताच्या डेटला जसं 40 दिवसाचा लॉकडाऊन झालाय, एक फनी मेसेज देईल तुम्हाला की याच्यातनं शिका एक्झॅक्टली काय आहे. आता मला कळतंय की 40 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये ह्या देशावरती ज्यावेळेस संकट आलं की अशा काही गोष्टी जसं की काही दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्याला आपण म्हणू शकतो की गव्हर्नमेंटने डिक्लेरेशन दिलं की ह्या तुम्ही ओपन करू शकता, मेडिकल ओपन करू शकता किंवा डॉक्टर लोकांना परमिशन आहे. अत्यावश्यक सेवा, अत्यावश्यक सेवेमध्ये बऱ्याचशा गोष्टी प्रोव्हाइड केल्या. पण जेवढे पण लोक हा प्रोग्राम अटेंड करतात ना, कदाचित तुम्ही न्यूजला बघितलं असेल, स्कूल आणि कॉलेज बंद आहेत. स्कूल आणि कॉलेज बंद आहेत म्हणजे मला आज कळतंय की स्कूल आणि कॉलेज अत्यावश्यक सेवेत येतच नव्हतं, त्याची गरजच नव्हती. ते फक्त एज्युकेशन रट्टा मारण्यासाठी दिलंय, ते अत्यावश्यक सेवेमध्ये नाहीये. मग आज बघा अत्यावश्यक सेवेमध्ये काय आहे आणि आपण कुठल्या इंडस्ट्रीला घेऊन आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. मग एका बाजूला अपॉर्च्युनिटी आहेत, एका बाजूला सक्सेस आहे. अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतंय, सक्सेस मिळवायचे की नाही तुमच्यावरती डिपेंड करते. कारण की स्वप्न कुठले असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा मार्ग कोण सांगतंय आपल्याला? हे रॉबर्ट कियोसाकी
जगातले 53व्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत, ज्यांचं फार मोठे बुक्स आहेत, रिच डॅड पुअर डॅड असेल, 21st सेंचुरीचा बिझनेस असेल किंवा बिझनेस स्कूल असेल किंवा बिझनेस मॅनेजमेंट असेल, अशी वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स या व्यक्तीने बनवले. त्यांनी सांगितलं की जगामध्ये 4 प्रकारची लोक असतात. 4 प्रकारचे लोक असतात जगामध्ये, एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज, आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये बिझनेस आणि इन्व्हेस्टर. एम्प्लॉईज व्यक्ती इंडिव्हिज्युअल एफर्ट्स वरती काम करतात, ऍक्टिव्ह इन्कम वरती काम करतात. 8 तास काम केले तर 10,000, 12,000, 15,000, 50,000 ऍक्टिव्ह इन्कम. लिमिटेड इन्कम आहे. आणि या ठिकाणी जर सगळ्यात महत्वाचं जर बघितलं तर जोपर्यंत ते काम करणार तोपर्यंतच पैसा आहे. त्यानंतर जर बघितलं तर सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरी येते. सेल्फ एम्प्लॉय कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर छोटा मोठा व्यवसाय स्टार्ट करणे, एखादा शॉप चालू करणे, एखादा किराणा दुकान चालू करणे किंवा एखादा छोटीशी कंपनी चालू करणे, सेल्फ एम्प्लॉय. मग या ठिकाणी जर बघितलं तर जगातली फक्त आणि फक्त 95% लोक आहेत ज्यांच्याकडे जगातला 5% पैसा आहे. एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज या कॅटेगरीमध्ये जगातील 95% लोक आहेत ज्यांच्याकडे जगातला 5% पैसा आहे. आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये टीमवर्क मध्ये जर तुम्ही बघितलं, बिझनेस कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर टीमवर्क आहे, अनलिमिटेड इन्कम आहे आणि सर्वात महत्वाचं पॅसिव्ह इन्कम आहे. ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम काय सांगते की तुम्ही जोपर्यंत काम करणार तोपर्यंतच पैसा येणार, आणि पॅसिव्ह इन्कम काय सांगते की तुम्ही काम जरी नाही केलं तरी पण तुमच्या अकाउंटला पैसा आला पाहिजे. मग या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर जगातील फक्त 65% लोक येतात ज्यांच्याकडे जगातला 95% पैसा आहे. 95% मनी या लोकांकडे आहे. मग विचार करा ना, एका कॅटेगरीमध्ये जिथे एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईज आहेत, म्हणजे साधारणतः 5 लोकांचं जेवण 95 लोकांमध्ये वाटलं जाते, कधी पोट तरी भरेल का? आणि दुसऱ्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर 95 लोकांचे जेवण फक्त 5 लोकांमध्ये वाटलं जातं. म्हणून म्हटलं गेलं मित्रांनो की गरीब लोक गरीब राहणार आणि श्रीमंत लोक श्रीमंत होत जाणार. का होणार? कारण गरीब लोक जे आहेत ना त्यांच्या डोक्यामध्ये एक थॉट असतो, कुठल्याही व्यवसायाला चालू करण्याच्या अगोदर त्यांच्या माइंडमध्ये एक फिअर असतं की होईल की नाही, मला जमेल की नाही, माझ्याकडून होईल की नाही. आणि बिझनेस या कॅटेगरीमध्ये जर बघितलं, बिझनेस या प्लॅन मध्ये जर बघितलं तर यांच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना असते की 2, 3, 4, 5 वर्ष आपल्याला बिझनेस स्टेबल करायचं. प्रॉब्लेम येतील, अडचणी येतील, 100% येणार, पण सक्सेस आपल्याला डेफिनेटली मिळणार. मग बिझनेस या कॅटेगरीमध्ये जर जायचं असेल तर बिझनेस 2 प्रकारचे येतात. एक येतो ट्रॅडिशनल बिझनेस आणि दुसरा येतो डायरेक्ट सेलिंग बिझनेस. ट्रॅडिशनल बिझनेस जर करायचा असेल तर आपल्याला कॅपिटल पाहिजे, रिस्क आहे, स्किल लागेल, टाइम लागेल, सिक्युरिटी नाहीये. तुम्ही जर काम करतात ना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची सिक्युरिटी नाहीये आणि सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्पिटिशन आहे. बट डायरेक्ट सेलिंग जर बिझनेस तुम्ही करायचा जर विचार केला तर झिरो कॅपिटल आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट करण्याची गरज नाहीये, रिस्क नाहीये. हा बिझनेस एनीवन डू इट, कुणी पण करू शकतं, पार्ट टाइम मध्ये करू शकतात, सिक्युरिटी 100% आहे आणि कॉम्पिटिशन कुठल्याही प्रकारचं नाहीये. हा सिंपल विचार करा, एक छोटीशी पानटपरी जरी टाकायची असेल, एक छोटंसं हॉटेल जरी टाकायचं असेल तर मला त्या ठिकाणी साधारणतः 1, 2, 3, 5, 10 लाख रुपये भांडवल लागणार. मी पैसा लावला तर रिस्क आली, मी पैसा लावला तर रिस्क 100% आली, कारण की हा व्यवसाय चालेल की नाही याची भीती माइंड मध्ये आहे. आणि स्किल पण लागणार मला त्या ठिकाणी, कारण की तो व्यवसाय चालवायचा याचं नॉलेज जर माझ्याकडे नसेल तर व्यवसाय चालणार नाही. टाइम द्यावा लागेल. मी व्यवसाय चालू केला आणि मी घरामध्ये 8-10 तास झोपून आहे, माझ्या घरात पैसा येणार नाही. मी रोज ज्यावेळेस शटर ओपन करेल त्या काउंटरवरती ज्यावेळेस मी बसेल त्याच वेळेस माझ्या घरामध्ये पैसा येणार. सिक्युरिटी नाहीये, पैसा लावला गॅरंटी नाही बिझनेस चालेल की नाही, कारण की कॉम्पिटिशन आहे आजच्या डेटला. अरे सर्वात सिंपल डायरेक्ट सेलिंग बिझनेस काय सांगतो की या ठिकाणी कॅपिटलची गरज नाहीये, रिस्क नाहीये, कुणी पण करू शकतं. पार्ट टाइम मध्ये करा, फुल टाइम करा, लाईफ टाइम करा, परमनंट करू शकता, सिक्युरिटी 100% आहे. आणि सर्वात महत्वाचं डायरेक्ट सेलिंग बिझनेस साठी कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही. मग आपण समजून घेऊया की ट्रॅडिशनल बिझनेस एक्झॅक्टली कशा पद्धतीने चालतो आणि डायरेक्ट सेलिंग बिझनेस एक्झॅक्टली कशा पद्धतीने चालतो. तर ट्रॅडिशनल बिझनेस एक सिस्टम आहे मित्रांनो, तुम्ही आम्ही जेवढी पण जगातली 130 करोडचं पॉप्युलेशन आहे आपण सर्वजण कस्टमर आहोत. एक एक्झाम्पल घेऊया की मला फॉर एक्झाम्पल जर एक पाण्याची बॉटल जर घ्यायची असेल तर मी डायरेक्टली बिस्लरीच्या कंपनीच्या गेटवरती जात नाही, मी शेजारच्या रिटेलर शॉपवाल्याकडनं ती बॉटल परचेस करतो. रिटेलर वाला आणतो होलसेलर कडनं, होलसेलर डीलर, त्यानंतर डिस्ट्रीब्युटर, कॅरी फॉरवर्ड एजंट आणि मग नंतर बनते एक ऍडव्हर्टायझिंग पॅनल. प्रत्येक कंपनीचा एक ऍडव्हर्टायझिंग पॅनल असतो की या वस्तूची जाहिरात करणं गरजेचं आहे. मग आपण जी वस्तू परचेस करतो 100 रुपयाला, साधारणतः जर या पाण्याची बॉटल जर मी 10 रुपयाला जर परचेस केली असेल तर ही बॉटल 10 रुपयाला परचेस केली असेल तर ही बॉटल खरंच 10 रुपयाला बनते का? बिलकुल नाही. मग ही बॉटल बनते किती रुपयाला? तर ही बॉटल बनण्यासाठी खर्च असतो फक्त 30%. म्हणजे जी वस्तू मी मार्केटमध्ये 100 रुपयाला परचेस करतो ती बनते फक्त 30 रुपयाला.
जी वस्तू मी 10 रुपयाला परचेस करतो ती बनते फक्त 3 रुपयाला. मग मी 10 रुपयाला का घ्यावी, मी 100 रुपयाला का घ्यावी, 1000 रुपयात का किंवा 10,000 का घ्यावी. तर मित्रांनो या ठिकाणी जो 70% पैसा आहे तो या मधल्या ऍडव्हर्टायझिंग पॅनल मध्ये वाटला जातो. जे पण रिटेलर होलसेलर जे पण ऍडव्हर्टायझर असेल, मग आपल्या खिशातला 70% पैसा जर या लोकांमध्ये वाटला जातो, यांची घर गाडी सगळी स्वप्न पूर्ण झाली, कस्टमरच्या आयुष्यात काहीच मिळत नाही, की कुठलीही स्वप्न कस्टमरची पूर्ण होत नाही. मग कस्टमरला जर त्याची स्वप्न पूर्ण करायची असेल तर डायरेक्ट सेलिंग एकमेव कन्सेप्ट असा आहे जो सांगतो की आम्ही जर 30%ला वस्तू बनवतो तर आम्ही डायरेक्ट सेलिंग कडे देणार. डायरेक्ट सेलिंग ती वस्तू आपल्याकडनं परचेस करणार आणि आपल्याकडनं जे तुम्ही वरच्या ट्रेडमध्ये कस्टमर आहात ते कस्टमर जर तुम्ही आमच्याकडे बनला तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट देणार. सर्वात मजेशीर गोष्ट आहे, कारण की आयुष्यात आपण 1, 2, 5, 10 रुपये वाचवण्यासाठी दुकान चेंज करतो. चेंज द शॉप चेंज द लाईफ. आयुष्यात एक शॉप बदलून जर आपलं आयुष्य बदलत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. मला एकच गोष्ट कळाली की या ठिकाणी जर मी दुकान चेंज करतोय तर मला आयुष्य बदलवण्याचा, स्वप्न पूर्ण करण्याचा एक मार्ग मिळतोय. आणि मित्रांनो जर डिस्ट्रीब्युटर मी या ठिकाणी बनतो, डिस्ट्रीब्युटर जर मी या ठिकाणी बनतोय तर मला डिस्काउंट प्लस कमिशन या ठिकाणी मिळतोय. मला 2-2 चान्स या ठिकाणी मिळतात डिस्काउंट प्लस कमिशन घेण्यासाठी. मग नेटवर्क मार्केटिंग साठी गाईडलाईन काय आहे, किंवा बऱ्याच लोकांच्या मनात शंका येते की नेटवर्क मार्केटिंग म्हटल्यानंतर ते चेन मार्केटिंग असेल किंवा प्रोडक्ट असेल किंवा काहीतरी वस्तू असेल. बिलकुल नाही मित्रांनो, नेटवर्क हा कन्सेप्टच पूर्णपणे वेगळा आहे. नेटवर्क मार्केटिंग साठी ज्या गाईडलाईन बनल्या तर आपण त्या गाईडलाईन समजून घेऊया काय आहे. जसं की नेटवर्क हा व्यवसाय 1940 मध्ये युएस मधनं स्टार्ट झाला, ज्याला वर्ल्ड वाईड डिक्लेरेशन मिळण्यासाठी 1980 आला. त्यानंतर आपल्या इंडियामध्ये 96 मध्ये आला आणि आज आपण 2020च्या मिडल डे मे महिन्यामध्ये आपण हा प्रोग्राम ऐकतोय. आजची डेट जी आहे ही डेट नोट डाऊन करून ठेवा की जेवढी पण लोक आज हा प्रोग्राम अटेंड करतायत ही इंडस्ट्री तुमचं आयुष्य बदलू शकते. 6 मे 2020 ही डेट आज तुमचं आयुष्य बदलू शकते. का? कारण की 2018 नंतर डायरेक्ट सेलिंग साठी बिल पास झालं. याच्या अगोदर जेवढ्या पण लोकांनी हा प्रोग्राम बघितला असेल, अटेंड केला असेल, इव्हन ऐकला असेल किंवा कुठल्या तरी काका मामा मित्र नातेवाईकांनी कुणीतरी केला असेल, हाच नॉलेज ऑलवेज डेंजर. अर्धवट नॉलेज जर तुमच्याकडे असेल तर ते फार घातक आहे, कारण की ते आपलं करिअर पूर्ण होऊ देणार नाही. आजच्या डेटला जर बघितलं तर मोर दॅन इंडियामध्ये 75,000 कंपनीज आहेत. वर्ल्ड मध्ये 75,000 कंपनीज आहेत आणि इंडियाचा रेशिओ जर बघितला तर 4,000 प्लस कंपन्या आज इंडियामध्ये काम करतात. आणि त्यापैकी एका कंपनीचा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी ऐकतोय. मग 75,000 कंपन्यांपैकी एक कंपनी जी मार्केटमध्ये काम करते, ज्यामध्ये फिकीचं मेंबरशिप आहे, डायरेक्ट सेलिंग असोसिएशन आहे, त्यानंतर गव्हर्नमेंटचं डॉक्युमेंटेशन आहे. आज एमएलएम साठी गव्हर्नमेंटनं काही गाईडलाईन डिक्लेअर केल्यात, काही रूल्स डिक्लेअर केले. या सगळ्या गाईडलाईन घेऊन आज डायरेक्ट सेलिंग कंपनी मार्केटमध्ये काम करते. त्या डायरेक्ट सेलिंगला प्रमोट करणारे हे वर्ल्ड मधले टॉप लेवलची लोक आहेत, ज्यामध्ये बिल क्लिंटन असेल, बिल गेट्स असेल, एव्हन रॉबर्ट कियोसाकी असेल. हे जगातली टॉप लेवलची लोक आहेत. हे सांगतात की डायरेक्ट सेलिंग नेटवर्क बिझनेस हा करणं गरजेचं आहे. नेटवर्क बिझनेसच्या माध्यमातून स्वप्न पूर्ण होऊ शकतात. पण नेटवर्क बिझनेस सांगतोय कोण? जगातली टॉप लेवलची लोक. आणि आपण ऐकतो कुणाचं? आपल्या शेजारी जो फेल्युअर झालाय, ज्याला कुठल्या तरी गोष्टीत अपयश आलंय. अरे सिंपल एक्झाम्पल आहे, मला जर डॉक्टर बनायचं तर मला डॉक्टरला विचारावं. मी जर डॉक्टर बनायचं आणि एका इंजिनियरला जर विचारायला गेलो की सांग बाबा मला डॉक्टर बनायचंय कसं बनू, तर तो सांगू शकणार. मला जर ऍडव्होकेट बनायचंय तर मला ऍडव्होकेटलाच विचारलं पाहिजे. पण मी जर एका टीचरला विचारायला गेलो की साहेब मला ऍडव्होकेट बनायचंय, मग मला कळतंय मित्रांनो की बेसिक गोष्टी तरी आपल्याला कळणं गरजेचं आहे की मला जर सक्सेस बनायचं तर विचारायचं कोणाला. की जगातले टॉप लेवलची लोक आहेत, यांनी मोठमोठी बुक्स लिहून ठेवली, जे मी तुम्हाला सांगत होतो. 21st सेंचुरी असेल, बिझनेस स्कूल असेल किंवा अनलिमिटेड नेटवर्क मार्केटिंग असेल, अल्टिमेट नेटवर्क मार्केटिंग असेल, अशी बरेचसे बुक्स या लोकांनी लिहून ठेवले. आणि ही लोक सांगतात की डायरेक्ट सेलिंग करा, नेटवर्क मार्केटिंग करा. नेटवर्क मार्केटिंग करून आपण आपली स्वप्न पूर्ण करू शकतो. त्यानंतर जर बघितलं तर दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये हा सब्जेक्ट पण आहे, डायरेक्ट सेलिंग. नेटवर्क मार्केटिंग हा सब्जेक्ट बीकॉम स्टुडंट साठी डिक्लेअर केलाय. का? कारण की येणारा काळ फार भयानक आहे. नेटवर्क मार्केटिंगची प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. आणि 2025 नंतर हा व्यवसाय जो तुम्ही फक्त फोनवरती ऐकताय, जो फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलवरती ऐकताय, तर 2025 नंतर हा वर्ल्डचा रेशो सांगतोय आणि इंडियातला रेशो सांगतोय मित्रांनो की 1.8 करोड जॉब आणणार आणि गॅरंटेड आणणार. का आणणार माहितीये? कारण की आजच्या डेटला जे अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आज वाढत चाललंय, कोरोनाचं संकट जे आज आपल्या देशावरती आहे, तब्बल 20,000 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. हो, गॅरंटेड जाणार मित्रांनो. का? कारण की छोटे मोठे जे वर्कशॉप होते, छोट्या मोठ्या ज्या ऑटोमोबाईल कंपन्या होत्या, ज्या कम्प्लिटली लॉकडाऊन टायमिंगला आहेत, आज प्रोडक्शन नाहीये.
संकट फार मोठं आहे. मग आज ज्या लोकांची जॉब जाणार, जे 10, 15, 20, 25 हजाराने बिचारे आपल्या फॅमिलीसाठी काम करत होते, या परिवाराचं काय? या परिवारावरती कुठली परिस्थिती येणार? यांच्या घरामध्ये इन्कम कुठून येणार? 1.8 करोड लोकांची जॉब गेल्यानंतर परिवार कशा पद्धतीने सर्व्हाइव्ह करणार? पण मित्रांनो, घाबरायची गरज नाहीये. का? कारण की हा व्यवसाय आहे जो 1.8 करोड लोकांना जॉब घेऊन येणार ना, तो रेशो काय सांगतोय की युएस मधनं सुरुवात झाली 2,44,000 करोड 2017चा टर्नओव्हर. चायनामध्ये आला 2,40,000 त्यानंतर जपानमध्ये आला, मलेशियामध्ये गेला, त्यानंतर थायलंडमध्ये आणि इंडियामध्ये ज्यावेळेस 2018 नंतर बिल पास झाले 1996 टू 2020 पर्यंत फक्त $10,591 रेशो आहे. आणि मित्रांनो, मला गॅरंटी आहे की हा 10,500 जसं आपण म्हणतो की युएस डॉलरचा रेट आहे. का? कारण की आपल्याकडची लोक शिकतात आणि जॉब साठी तिकडे जातात. पण मला गॅरंटी आहे की आपल्या इंडियन लोकांनी जर नेटवर्क मार्केटिंगला जर सुरुवात केली, डायरेक्ट सेलिंगला जर सुरुवात केली, तर तो $10,591 जो रेशो आहे ना, तो आपण नक्कीच लाखात आणणार. आणि 2025 पर्यंत मित्रांनो हा रेशो लाखाच्या घरामध्ये गेलेला असेल. आणि मला गॅरंटी आहे की जेवढी पण लोक हा प्रोग्राम अटेंड करतात ना, 2025 पर्यंत आपण सगळे असणार आहोत. यापैकी कुणी जाणार नाहीये. पण आज प्रश्न आपल्या समोर आहे की 2025 मध्ये ज्यावेळेस हा रेशो $1,00,000 पुढे निघेल, त्यावेळेस आपलं इन्कम काय असेल? आणि जे आजपासून डायरेक्ट सेलिंगला समजून घेणार, जे आजपासून डायरेक्ट सेलिंगला सुरुवात करणार ना, त्यावेळेस ते करोडपती असणार मित्रांनो, करोडो डॉलरचे मालक असणार त्यावेळेस. पण गरज आज आहे आपण डिसिजन घेण्याची. हे बघा ना, भगवद्गीता सांगते की आपण डोळ्या वाटे, नाका वाटे, जिभे वाटे, काना वाटे किंवा त्वचा वाटे आजपर्यंत फक्त निगेटिव्ह डाटा आपल्या माइंडमध्ये टाकले, फक्त फेल्युअर थॉट आपण आपल्या माइंडमध्ये टाकले. मग आज चान्स आहे मित्रांनो की चांगलं काहीतरी ऐकण्याची. मग आज जे मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी चांगलं देण्यासाठी तुमचा मित्र नातेवाईक तुमच्यापर्यंत घेऊन आलाय. मित्रांनो, ज्या जागेवरती तुम्ही बसलात ना, ज्या मित्राने आज तुम्हाला ही लिंक प्रोव्हाइड केली नाही, तर मनापासून त्याच्यासाठी खरंच टाळ्या वाजवा. का? कारण की आज 130 करोडच्या पॉप्युलेशन मध्ये त्या व्यक्तीच्या मोबाईल मध्ये 1,000-2,000 लोकांचे नंबर असताना देखील आज त्याने तुम्हाला का सांगितलं? होऊ शकतं काहीतरी चांगली माहिती, चांगलं नॉलेज तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय, ते घेण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मग आजच्या डेटला ज्या इंडस्ट्री बद्दल आपण डिस्कस करतोय, वन ऑफ द बेस्ट करिअर अपॉर्च्युनिटी, का अपॉर्च्युनिटीची गरज आहे आणि अशी कुठली इंडस्ट्री आहे जी आपल्याला अपॉर्च्युनिटी देते? आज वर्ल्ड मध्ये जर बघितलं 75,000 पेक्षा जास्त कंपन्या काम करतात आणि इंडियामध्ये जर बघितलं 4,000 पेक्षा जास्त कंपन्या काम करतात. त्यापैकी एक कंपनी आहे, ज्या कंपनीचा प्रोजेक्ट आपण आज ऐकतोय मित्रांनो, त्या कंपनीचं नाव मी तुमच्या समोर प्रेझेंट करतो मित्रांनो, सनेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. ज्या कंपनीने मागच्या 4 वर्षापासून इंडियामध्ये एक जबरदस्त लेवलला तहलका माजवलाय, एक जबरदस्त लेवलला काम चालू केलंय मित्रांनो. आणि हे का सांगतोय? कारण की आजच्या डेटला जर बघितलं तर पॉवरफुल विजन घेऊन कंपनी काम करते. ज्या दिवशी सुरुवात केली त्या दिवसापासून डिक्लेअर होतं की आपल्याला इंडियामध्ये एक जबरदस्त लेवलला काम करायचं. जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांना त्यांच्या स्वप्नापर्यंत घेऊन जायचं, त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण करून द्यायची. एक जबरदस्त विजन मिशन घेऊन कंपनी काम करते. ग्रेट सीएमडी मिस्टर छगनजी राठोड सर, एक पॉवरफुल पर्सनॅलिटी. या व्यक्तीनं लाखो करोडो लोकांच्या लाईफ मध्ये एक जबरदस्त लेवलला कॉन्ट्रीब्युट केलंय मित्रांनो. कंपनीचं प्रोफाईल जबरदस्त आहे. लिगली डॉक्युमेंटच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर सर्व लिगली डॉक्युमेंट्स आज कंपनीकडे आहेत. ज्या डॉक्युमेंटची आज कंपनीला गरज आहे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आज कंपनी मार्केटमध्ये काम करते. पॅन कार्ड असेल, जीएसटी सर्टिफिकेशन असेल आणि विदिन 1 इयर्स, येणाऱ्या फक्त एका वर्षामध्ये आपण पूर्ण इंडियामध्ये एक जबरदस्त लेवलला काम करणार. आज कंपनीला चालू होऊन ऑलमोस्ट, मी कंपनीचं प्रोफाईल पण सांगणार आहे, कंपनीला चालू होऊन 4 वर्ष कंप्लीट झाली. या 4 वर्षामध्ये 10 ते 12 स्टेटमध्ये कंपनीचं काम जाऊन पोहोचलंय आणि येणाऱ्या एका वर्षामध्ये आपण पूर्ण इंडियामध्ये काम करतो. कंझ्युमर हेल्पलाईन गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे मित्रांनो, ज्यावरती पण कंपनीचं रजिस्ट्रेशन आहे, जीएसटी सर्टिफिकेशन आहे. त्यानंतर जे लॉज आहेत मित्रांनो, लॉ जे आहेत 1986 चा जो लॉ आहे, त्या लॉ मध्ये कंपनी कम्प्लिटली फुलफिल आहे. म्हणजे सर्व लिगली डॉक्युमेंट्स घेऊन आज कंपनी मार्केटमध्ये काम करते मित्रांनो. आणि जो प्रोग्राम आज आपण अटेंड करतोय हा एक वर्क फ्रॉम होम आहे. वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून आपण बिझनेस करतोय, पण हा प्रोग्राम अटेंड या पद्धतीने केला जातोय. हा मोबाईलवरती अटेंड करण्याचा प्रोग्राम नाहीये. पण आज आपण घराच्या बाहेर पडू शकत नाही, तुमचा मित्र तुमच्यापर्यंत येऊ शकत नाही किंवा तुम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही, म्हणून आपण त्याच्यासाठी काढलेला मार्ग आहे. पण इव्हन याच्या अगोदर जे प्रोग्राम झाले मित्रांनो, या पद्धतीने क्राऊड असतो, 5-5, 10-10 हजार पब्लिक मध्ये प्रोग्राम होतात. आज या प्रोग्रामच्या माध्यमातून या पद्धतीचा क्राऊड एकत्रित होतोय मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. हा मोठ्या पद्धतीने या ठिकाणी ऑलरेडी लोकांनी सुरुवात केली. 10,000 प्लस क्राऊड मध्ये रिसेंटली एक प्रोग्राम झाला मार्च महिन्यामध्ये, 10,000 प्लस पब्लिक त्या ठिकाणी होती.
मग विचार करू शकता 10,000 पब्लिक एकत्र येऊन पण या इंडस्ट्रीचे प्रोग्राम चालू आहे. मग आज आपण फक्त मोबाईलवरती आहोत, आज आपण फक्त लॅपटॉपवरती हा प्रोग्राम अटेंड करतो, बिलकुल नाही. फार मोठ्या लेवलला लोकांनी स्वप्न पूर्ण करण्याची तयारी केली. मग कंपनीचा प्रोफाईल काय आहे? नंबर 1 सर्व्हिस आहे, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून दिली जाते. त्यानंतर पेमेंट सिस्टम जर बघितलं तर प्रत्येक मंगळवारी या ठिकाणी पे आउट दिलं जातं. आज साधारणतः बुधवार आहे, काल मंगळवार आहे, कालच्या डेटला बऱ्याच लोकांच्या अकाउंटला त्यांचे पेमेंट जमा झाले. बऱ्याच लोकांनी त्या पेमेंटचे स्क्रीनशॉट ठेवले आणि ते स्क्रीनशॉट ठेवून पण त्यांनी सांगितलं की पार्ट टाइम मध्ये आज लॉकडाऊन असताना देखील आम्ही इन्कम कमवतोय आणि म्हणून तुम्ही कुठेतरी त्या मित्राला विचारायला गेला. आणि अशी बरीचशी लोक आज या प्रोग्रामला कनेक्ट झाली. मित्रांनो 100% की आज लॉकडाऊन असताना देखील तुमचा मित्र, तुमचा नातेवाईक जो तुम्हाला या प्रोग्रामसाठी घेऊन आलाय ना, तो आज देखील पैसे कमवतो. हो, लॉकडाऊन आहे तरी आज देखील पैसे कमवते. का? कारण की नेटवर्क इंडस्ट्री प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटला पैसे देते. का देते आणि कशा पद्धतीने देते आपण समजून घेऊया. टॅक्सेस सगळे कम्प्लीट आहेत, जीएसटी असेल, टीडीएस असेल, सगळे कंपनीचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंटच्या लिस्टेड मध्ये पण कंपनी रजिस्टर आहे. 7 स्टेट पेक्षा जास्त स्टेट मध्ये कंपनी काम करते. आजच्या डेटला 4 लाखापेक्षा जास्त लोक आज कंपनी सोबत काम करतात. हो, 4 लाखापेक्षा जास्त लोक आजच्या डेटला कंपनी सोबत काम करतात. त्यानंतर जर बघितलं आतापर्यंत जे मी अगोदर सांगितलं की स्वप्न असतात आयुष्यात एकदा तरी फॉरेन ट्रिप जाणं, पण आजच्या डेटला जर बघितलं तर दुबई असेल, मलेशिया असेल, बँकॉक असेल, अशा वेगवेगळ्या 5 ते 6 टूर कंपनीने कंप्लीट केल्या. त्यानंतर आता रिसेंटली कंपनीचं एक टार्गेट झालं, ज्यामध्ये जर बघितलं तर युरोप टार्गेट होतं, युरोपला पण लोक जाणार आहेत. आणि आतापर्यंत साधारणतः 5-6 डोमेस्टिक ट्रिप झाल्या, ज्यामध्ये बरेचसे लोक बाय प्लेन आउट ऑफ कंट्री पण जाऊन आले आणि इंडियातले इंडियामध्ये पण फिरून आले. म्हणजे सर्व लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, सर्वसाधारण लोकांसाठी या कंपनीचं काम आहे. जो प्रोग्राम आज आपण अटेंड करतोय असा प्रोग्राम ऑलमोस्ट 50+ सिटीमध्ये 50+ लोकेशनला हा प्रोग्राम होतोय मित्रांनो, ज्या ठिकाणी साधारणतः 200 पासून 2,500 पर्यंतचा क्राऊड असतो. जे फोटोज मी तुम्हाला अगोदर दाखवले, तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करून बघू शकता. अशोक तोरमल एक युट्यूब चॅनल आहे, गणेश लहारे एक युट्यूब चॅनल आहे, ज्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता की या पद्धतीचे क्राऊड किती मोठ्या पद्धतीने चालू आहे, किती मोठ्या पद्धतीने लोक हा प्रोग्राम अटेंड करतायत. 7 स्टेट मध्ये ऑलरेडी प्रोग्राम चालू आहे. कंपनीमध्ये 50+ लोक अशी आहेत ज्यांचं इन्कम 1,50,000 हे प्रत्येक वीकला चालू आहे. आठवडा 1,50,000 चालू आहे. त्यानंतर जर बघितलं 400+ लोक असे आहेत ज्यांनी कार परचेस केल्या. विदिन 3 to 4 इयर्स मध्ये 400+ लोकांनी कार परचेस केल्या, ज्यामध्ये i10 असेल, i20 असेल, स्विफ्ट असेल, वेगवेगळ्या कार आहेत. 5 लाखापासून 50 लाखांपर्यंतच्या, ज्यामध्ये जर बघितलं तर मर्सिडीज सारख्या पण कार असतील. अशा कार लोकांनी, ज्या स्वप्नातल्या कार असतात अशा कार लोकांनी या ठिकाणाहून परचेस केल्या. इन्कमच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर 1,000 पासून 50,000 असे 95 लाखांपेक्षा जास्त लोक आहेत. 1,000 पासून 50,000 पर्यंत इन्कम ज्यांनी घेतलंय असे 95 लाखांपेक्षा जास्त लोक आहेत. त्यानंतर 12+ लोक असे आहेत ज्यांची 1 करोड पेक्षा जास्त इन्कम झाली. ज्यामध्ये 1 करोड असेल, 2 करोड असेल, 3 करोड, 5 करोड, 10 करोड, इव्हन 11-12 करोड पर्यंत कमवणारी लोक फक्त 4 वर्षात या सनेज मार्केटिंगने तयार केली. हो मित्रांनो, आणि हे फक्त सांगत नाहीये, हे तुम्हाला प्रूफ दाखवणार की ज्या लोकांनी खरंच हे केलंय, तुम्हाला सगळे प्रूफ मी या ठिकाणी दाखवणार आहे. फक्त एंड पर्यंत हा प्रोग्राम तुम्हाला अटेंड करायचा आहे. कंपनीचा मॅनेजमेंट असेल, कंपनीचा स्टाफ असेल, जबरदस्त लेवलला काम चालू आहे. मग कंपनीकडे काही ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत. आता बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की हा प्रोग्राम अटेंड करतोय म्हणजे काहीतरी प्रोडक्ट विकायचं काम असेल किंवा मला काहीतरी प्रोडक्ट परचेस करायचं असेल म्हणून हे लोक प्रोग्राम सांगतात की काय. बिलकुल पण नाही. आम्हाला कुठला प्रोडक्ट विकण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो नाही. आम्ही फक्त तुमच्यापर्यंत एक अपॉर्च्युनिटी देण्यासाठी आलो. जसं की आपल्याला माहिती आहे की त्या जिनला घासल्यानंतर, त्या दिव्याला घासल्यानंतर त्यातनं जिन प्रकट व्हायचा. जर तो दिवाच नसता तर जिन कुठून आला असता? आपल्याला माहित होतं काहीतरी पेन्सिलने लिहिलं की ते चित्र प्रकट होतं, पण जर ती पेन्सिलच नसेल तर ते चित्र कुठून प्रकट होणार? आपल्याला माहिती आहे की आयुष्यात आपण 8 तास जॉब केला तर आपल्या घरी पेमेंट येते, पण जर आपण जॉबलाच गेलं नाही, आपण बाहेर पडलंच नाही तर आपल्या घरात इन्कम कुठून येणार? आपल्याला कळतं काहीतरी व्यवसाय चालू केल्यानंतर आपल्या घरात पैसे येऊ शकतो. पण जर आपण व्यवसाय चालू केला, फॉर एक्झाम्पल भाजीचा स्टॉल असेल किंवा एखादा हॉटेल असेल, पण खाण्याचे मेनूज त्या ठिकाणी दिले नाही तर पैसा कुठून येणार? मग नेटवर्क इंडस्ट्री काय सांगते की आमच्याकडे काही ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत. हे प्रोडक्ट का गरजेचे आहेत? ज्यामध्ये एफएमसीजी असेल, पर्सनल केअर असेल, होम केअर असेल, हेल्थ केअर असेल आणि ऍग्रिकल्चरचे पण प्रोडक्ट्स आहेत. असे वेगवेगळे प्रोडक्ट घेऊन आपण या ठिकाणी बिझनेसला सुरुवात करू शकतो, ज्या ठिकाणी गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंतचे ऑल प्रोडक्ट्स तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असतात. जेवढे पण प्रोडक्ट्स तुम्ही या स्क्रीनवरती बघणार आपल्या दैनंदिन गरजेचे प्रोडक्ट्स आहेत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला लागणारे प्रोडक्ट्स आहेत, ज्यामध्ये आहेत एक आकाश, जे 10 ते 12 प्रकारच्या बेरीचे ज्यूस आहेत,
एक लिक्विड फॉर्म मध्ये प्रोडक्ट्स आहेत, शरीरावरच्या 52 आजारावरती काम करतं आणि हायएस्ट अँटीऑक्सिडंट या प्रोडक्ट मध्ये आहे. जसं आपण म्हणतो की सफरचंद कापल्यानंतर जर आपण एक काहीतरी 5-10 सेकंद जर बाजूला ठेवलं तर ते लाल पडतं. का तर त्याच्यावरती अँटीऑक्सिडंट प्रक्रिया कमी आहे, ज्यामुळं हवेचा प्रादुर्भाव त्याच्यावरती होतो आणि इमिडिएट त्याच्यामधले जे प्रोटीन्स आहेत, त्याच्यामधले जे पौष्टिक घटक आहेत ते खराब होतात. लोखंड जर आपण घराच्या बाहेर जर ठेवलं तर पाणी लागल्यानंतर त्याला गंज लागतो. मग आपला आकाश सोना काय करतं? आपला आकाश सोना काय करतं की ज्या सफरचंदाला खराब केलं जातं, जसं की हवेच्या प्रादुर्भावात ठेवल्यानंतर ते खराब होतं, लोखंड बाहेर ठेवल्यानंतर त्याच्यावरती गंज लागतो. आपल्या शरीरामध्ये आपण जे पण फूड आतापर्यंत खाल्ले आहे, ज्या वातावरणामध्ये आपण आतापर्यंत राहिलो, कळत नकळत आपल्या शरीरामध्ये असे बरेचसे आजार डेव्हलप झाले. त्या आजाराला प्रोटेक्ट करण्याचं काम हे आकाश सोना अँटीऑक्सिडंट सप्लिमेंट करतं. शरीरामधल्या 52 आजाराला प्रोटेक्ट करण्याचं काम करते. आणि ज्या मित्राने आज तुम्हाला हा प्रोग्राम दाखवलाय त्या मित्राकडे हे पूर्ण व्हिडिओज आहेत, तुम्ही बघू शकता की खरंच या प्रोडक्टमुळे लोकांना रिझल्ट मिळाले. कारण की मी म्हटलं मगाशी की जन्मतारीख प्रत्येकाला माहिती आहे, जाण्याची तारीख कुणालाच माहिती नाही, कारण की आजपर्यंत आपण आपल्या शरीरात काय टाकलंय माहिती नाहीये. मग आजच्या डेटला बघा ना की हे पॅकेज आहेत वेगवेगळे. जसं 6650 मध्ये या 2 टाईपचे प्रोडक्ट्स मिळतात. त्यानंतर एक दुसरं पॅकेज आहे हॅपी फॅमिली बॉक्स, ज्यामध्ये साधारणतः 15 प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात. हे आणि आपल्या घरगुती वापरायचे प्रोडक्ट्स आहेत. फेअरनेस क्रीम असेल, त्यानंतर टर्मरिक हळद पावडर असेल, सोप असेल, हार्पिक असेल, त्यानंतर डिशवॉश असेल, त्यानंतर सॅनिटरी नॅपकिन पॅड असेल, टी पावडर असेल, घरगुती वापरायचे प्रोडक्ट्स आहेत. जर हे प्रोडक्ट वापरून जर आपल्याला एक बिझनेस करण्याचा चान्स मिळत असेल, हा हे प्रोडक्ट्स वापरून, कारण की आतापर्यंत आपण लक्स सोप आणली, आतापर्यंत आपण लाईफबॉय सोप आणली, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या साबण आणल्या, तेल आणल्या, पेस्ट आणल्या, आपल्या घरामध्ये इन्कम येण्याचा चान्स नाही मिळाला. पण आज सनेज मार्केटिंगच्या माध्यमातून जर हे पॅकेज जर परचेस केलं, हे प्रोडक्ट जर आपण वापरलं तर आपल्याला पैसा कमवण्याचा चान्स या ठिकाणी मिळतो. कशा पद्धतीने मिळतोय तर वेगवेगळे पॅकेज आहेत, ज्यामध्ये फॅमिली हेल्थ बॉक्स असेल, ज्यामध्ये 14 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर जर बघितलं तर गुड मॉर्निंग किट आहे, ज्यामध्ये 11 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. त्यानंतर जर बघितलं तर दिनचर्या किट आहे, ज्यामध्ये साधारणतः 14 प्रकारचे प्रोडक्ट्स आहेत. आणि प्रत्येक किट हे 6650 मध्ये आहे. यापैकी कुठलंही एक किट तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे प्रोडक्ट्स आवडतील, ते कुठलंही एक किट तुम्ही परचेस करून या ठिकाणी बिझनेसला सुरुवात करू शकता. आणि आजच्या डेटला सर्वात ट्रिमेंडस प्रोडक्ट जर म्हटलं तर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, जे शेतामध्ये एक जबरदस्त लेवलचं, म्हणजे कुठल्याही प्रकारचं केमिकल नसणार. यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाहीये. आणि कित्येक शेतकऱ्यांनी आजपर्यंत हे प्रोडक्ट वापरलं आणि प्रोडक्ट वापरून कित्येक शेतकरी खुश आहेत. का? कारण की आजच्या डेटला एक रासायनिक शेती ज्याला आपण म्हणू शकतो, एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळावं यासाठी प्रत्येक शेतकरी धडपडत असतो. आणि आपलं प्रोडक्ट सेम त्याच पद्धतीने मार्केटमध्ये काम करते मित्रांनो. यामध्ये सर्व प्रकारचे व्हरायटी प्रोडक्ट्स आहेत. मग आज आपल्याकडे जर बघितलं तर ऑलमोस्ट 100 प्लस प्रोडक्ट्स आहेत. 100 प्लस प्रोडक्ट्स आहेत. यापैकी कुठलाही पॅकेज घेऊन आपण बिझनेसला सुरुवात करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये अजून साधारणतः 200 प्लस प्रोडक्ट आपल्याकडे येतील. कंपनीचं टार्गेट आहे पिन टू प्ले. कंपनीचं टार्गेट आहे पिन टू प्ले. ऑल प्रोडक्ट्स आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून लोकांना सर्व्हिस अवेलेबल करून देणार. जसं एका बिग बाजार असेल किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये जर आपण गेलं तर आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आपण त्या सगळ्या वस्तू एका शॉप मधनं परचेस करून बाहेर येतो. मग डायरेक्ट सेलिंग पण तेच सांगते मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये जसं फ्लिपकार्ट एक वेबसाईट आहे किंवा मिंत्रा.com एक वेबसाईट आहे किंवा अमेझॉन एक वेबसाईट आहे, ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणाऱ्या वस्तू परचेस करतो, पण त्या ठिकाणी फक्त ऑनलाईन सिस्टम आहे. आणि सेम प्रोडक्ट सेम फॅसिलिटी डायरेक्ट सेलिंग मध्ये आहे, जे ऑनलाईन प्लस ऑफलाईन मध्ये पण आहे. दोन्ही पद्धतीच्या फॅसिलिटी कंपनी या ठिकाणी अवेलेबल करून देते. मग कंपनी म्हणते की या बिझनेसला सुरुवात करण्यासाठी 6650 कुठलंही एक पॅकेज वन टाइम परचेस करून तुम्ही या बिझनेसला सुरुवात करू शकता. चेंज करा एकदा शॉप, तुमचं आयुष्य बदलेल. बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की प्रोडक्ट परचेस करायचं म्हणून आम्हाला प्रोग्राम सांगताय. बिलकुल पण नाही. तुम्ही नाही जरी परचेस केलं तरी काही फरक नाही पडणार. पण जर समजून घेतलं आणि एंड पर्यंत जर हा प्रोग्राम जर पूर्णपणे समजला तर आयुष्यामध्ये फार मोठा बदल झालेला असेल, फार मोठ्या लेवलला चेंज झालेला असेल. तर नक्कीच हा प्रोग्राम फक्त काही थोडा वेळाचा बाकी आहे. मग जर हे प्रोडक्ट मार्केटमधनं घेतलं आणि सनेज मधनं घेतलं तर काय फरक होईल? सिंपल आहे. हेच प्रोडक्ट जर तुम्ही मार्केटमधनं जर घेतलं तर तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आणि 5 ते 10% डिस्काउंट मिळणार. प्रोडक्ट मिळणार, 5 ते 10% डिस्काउंट मिळणार. पण जर हे प्रोडक्ट तुम्ही सनेज मार्केटिंगच्या माध्यमातून जर घेतलं तर प्रत्येक आठवड्याला इन्कम कमवण्याचा चान्स मिळणार. त्यानंतर नॉमिनी इन्कम मिळणार, या ठिकाणी मनी फ्रीडम मिळणार.
सर्वात महत्वाचं टाइम फ्रीडम मिळणार, कारण की ज्या वेळेसाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतोय, ज्या पैशासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करतोय, त्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मिळणार. त्यानंतर जर बघितलं तर फॉरेन ट्रिप मिळणार, जे मी आताच सांगितलं की आतापर्यंत 5-6 फॉरेन ट्रिप करून लोक आली. आणि सर्वात महत्वाचं फॅमिली सिक्युरिटी, कारण की मित्रांनो प्रत्येक व्यक्ती फक्त आपल्या परिवारासाठी काम करत असतो, ना की स्वतःसाठी. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात आपल्या परिवाराची स्वप्न पूर्ण करायचे असतात आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. आज मित्रांनो मी फक्त एकदा आयुष्यात एक डिसिजन घेतला, मी माझं दुकान चेंज केलं, आयुष्य पूर्णपणे बदललं मित्रांनो. आज विकली इन्कम, नॉमिनी फॅसिलिटी, मनी फ्रीडम, टाइम फ्रीडम, फॉरेन ट्रिप, फॅमिली सिक्युरिटी आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे आज तुमच्या समोर आहे, त्या सगळ्या गोष्टी फक्त सनेजच्या माध्यमातून मला मिळाल्या. मग आज एक्झॅक्टली सनेज मार्केटिंग मध्ये आपल्याला काम काय करायचं, एक्झॅक्टली काम काय करायचंय, तर कंपनी या ठिकाणी आपल्याला 9 प्रकारची इन्कम देते. कंपनी आपल्याला या ठिकाणी साधारणतः 9 प्रकारची इन्कम देते, ज्यामध्ये वेगवेगळे इन्कम आहेत, जे 5%, 10%, 50%, 76% पर्यंत कंपनी या ठिकाणी इन्कम आपल्याला देते. ते कशा पद्धतीने आपण समजून घेऊया. कंपनी या ठिकाणी सांगते की तुम्हाला जर या ठिकाणी आयुष्यात जर सक्सेस बनायचं असेल तर पहिल्यांदा एक पॅकेज परचेस करा, एक प्रोडक्ट परचेस करा. ते प्रोडक्ट परचेस केल्यानंतर तुम्ही कंपनीचे लिगली डिस्ट्रीब्युटर बनणार आहात. डिस्ट्रीब्युटर बनण्यासाठी परचेस करा. जर तुम्हाला वाटत असेल फक्त कस्टमर बनायचंय तर 50 रुपये 100 रुपयापर्यंतचे पण आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही ते प्रोडक्ट परचेस करून फक्त कस्टमर बनू शकता. या ठिकाणी तुम्हाला स्वप्न पूर्ण करण्याचा चान्स नाही मिळणार, या ठिकाणी तुम्हाला पैसा कमवण्याचा चान्स नाही मिळणार. पण जर या ठिकाणी तुम्ही जर एक शॉप जर चेंज केला, एक डिस्ट्रीब्युटर जर तुम्ही बनला, तर या ठिकाणी तुमचा बिझनेस स्टार्ट होतो. आणि तुम्ही एक प्रोडक्ट परचेस केल्यानंतर तुम्हाला एक ट्रॅक आयडी आणि एक पासवर्ड दिला जातो. ही वेबसाईट आपल्या स्वतःची वेबसाईट आहे असं समजून जर आपण कामाला सुरुवात केली तर या ठिकाणी तुम्हाला ट्रॅक आयडी आणि पासवर्ड दिला जातो. आणि तुमचा बिझनेस स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला या वेगवेगळ्या पद्धतीचा सपोर्ट या ठिकाणी मिळतो. टाइम, लीडर सपोर्ट, कंपनी सपोर्ट, एज्युकेशन सपोर्ट, टीम सपोर्ट, स्पॉन्सर सपोर्ट, असा सर्व वेगवेगळ्या प्रकारचा सपोर्ट तुम्हाला या ठिकाणी दिला जातो. आणि टीम 1, टीम 2 च्या माध्यमातून तुम्हाला काम करायचंय. काम आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, अमिताभ बच्चन साहेब काय करतात, जाहिरातच करतात ना, डाबर च्यवनप्राश खाव. आणि यांनी सांगितलं म्हणून आपण आपल्या मुलांना डाबर च्यवनप्राश आणून दिलं. मग मला सांगा, अमिताभ बच्चन साहेबांना डाबर च्यवनप्राश खाताना तुम्ही पाहिलं का? बिलकुल नाही. हे बघा या पद्धतीच्या ऍडव्हर्टाईज केल्या जातात. सेलिब्रिटीज लोक येतात टीव्ही वरती वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिरात करतात. अमिताभ बच्चन साहेब पार्कर पिऊन पेन विकतात किंवा ऐश्वर्या मॅडम असेल लक्स सोपची ऍड करतात. मित्रांनो खरंच स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारून बघा, जेवढ्या पण जाहिरात आपण बघतो, जेवढ्या पण ऍडव्हर्टायझिंग आपण बघतो, या ऍडव्हर्टायझिंग खरंच आहेत का? खरंच हे लोक हे प्रोडक्ट वापरत असतील का? की फक्त ऍडव्हर्टायझिंग करतात, जाहिरात करतात आणि करोडो रुपये कमवतात? 100% मित्रांनो, जी पण जाहिरात टीव्ही वरती केली जाते ही लोक हे प्रोडक्ट वापरत नाहीत, पण या माध्यमातून करोडो रुपये कमवतात. त्यानंतर बघा क्रिकेटचे सुपरस्टार, ज्या व्यक्तीचं प्रोफेशन क्रिकेट आहे पण आज जाहिरातीमध्ये पण आहेत. हे बघा ऍक्टिंग. आणि याही पलीकडे जाऊन जर बघितलं तर कोई डिओ बेच रहा है, कोई सिगारेट बेच रहा है, कोई नवरत्न तेल बेच रहा है. अमिताभ बच्चन साहब आके बोल रहे हैं कि मैं बचपन से नवरत्न तेल लगाते आ रहा हूँ, लेकिन कभी आपने सोचा कि हमारे टाइम पे तो नवरत्न तेल था ही नहीं, हमें 2, 4, 5, 10 साल से नवरत्न तेल पता चला. तो झूठ बोल के ये लोग पैसा कमा रहे हैं. यहाँ पे कोई बोल रहा है कि मैगी खाओ, कोई फोन पे की एडवर्टाइज कर रहा है, कोई लक्स कोलगेट की एडवर्टाइज कर रहा है, कोई स्कूटर की एडवर्टाइज कर रहा है. अमिताभ बच्चन साहब जिनके पास वर्ल्ड की टॉप लेवल की मर्सिडीज बेंज कार है, वो कभी आज तक टीवीएस की शोरूम में भी नहीं गए होंगे, और वो आके बोल रहे हैं कि जुपिटर परचेस करो, एक बाइक परचेस करो. कभी आपने देखा होगा कि अमिताभ बच्चन साहब बाइक पे घूमते होंगे? तो सिंपल सी बात है, झूठ बोल के ये लोग पैसा कमा रहे हैं. सैफ अली खान कोई आके बनियान बेच रहा है, कोई अंडरवेयर बेच रहा है. अरे इन लोगों को पता चला कि सपना पूरा करने के लिए ये चीजें करना जरूरी है. सुतोल बेचा जा रहा है, सिगरेट, हार्पिक बेचा जा रहा है, यहाँ पे कोई फोन बेच रहा है, बियर बेच रहा है, दारू बेच रहा है, कोई नशीली दवा बेच रहा है, गुटखा बेच रहा है, ऑयल बेच रहा है, कोई बनियान बेच रहा है, कोई शैम्पू बेच रहा है, कोई कंपनी की पॉलिसीज बेच रहा है. सिंपल बात है दोस्तों, ये लोग बता रहे हैं. और इन्होंने पब्लिसिटी किया. एक मूवी हिट कैसे हुई, एक पिक्चर हिट कैसे हुआ, एक हॉटेल फेमस का झालं, कुणीतरी त्याला पब्लिश केलं, जाहिरात केली. एका व्यक्तीने 2-3 लोकांना सांगितलं, अरे तानाजी मूवी खूप जबरदस्त आहे, जाऊन बघ. आपण आपल्या परिवाराला घेऊन गेलो, आपण 10 लोकांना सांगितलं, त्यांनी 50 लोकांना सांगितलं, आणि बघता बघता करोडो पॉप्युलेशन तो मूवी बघून आलं, पिक्चर हिट झाला. एक रेस्टॉरंट आपण हिट केलं, वडापावचा गाडा आपण हिट केला, येवले चहा आपण हिट केला. आतापर्यंत जेवढ्या पण मार्केटमध्ये पब्लिसिटी झाल्या, आपण माउथ टू माउथ पब्लिसिटी केल्या, सेलिब्रिटीज लोकांनी नाही केल्या. आजच्या डेटला बघा ना, चांगली गोष्ट. बऱ्याच लोकांना वाटत असेल हे चेन मार्केटिंग नेटवर्क आहे, बिलकुल नाही मित्रांनो, ही माउथ टू माउथ पब्लिसिटी आहे.
आज बघा ना, फेसबुक काय आहे, एका व्यक्तीनं आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी फक्त एक ऍप्लिकेशन बनवलं होतं. आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ऍप्लिकेशन बनवलं आणि 4-5 मित्रांमध्ये शेअर केलं की आपण चॅटिंग करू. पण त्या 4-5 मित्रांनी त्यांच्या मित्रांना शेअर करत 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 आजच्या डेटला जर बघितलं तर करोडो युजर आहेत फेसबुकचे, व्हॉट्सअपचे करोडो युजर आहेत, जिओ असेल, हॉटेल असेल, हे सगळे उबेर ओला काय आहे त्या माउथ टू माउथ पब्लिसिटीनुसार हिट झालेल्या आहेत गोष्टी. आणि मित्रांनो, आजच्या डेटला कोरोना पण काय आहे, एका व्यक्तीला झाला, त्याने 2-4 लोकांना दिला आणि त्याच्या माध्यमातून आज संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे कंट्री लॉकडाऊन होण्याची वेळ आली. मग विचार करा, माउथ पब्लिसिटी मध्ये किती मोठी ताकद आहे. आणि मित्रांनो, डायरेक्ट सेलिंग, घरामध्ये बसून पण त्याच पद्धतीचे माउथ पब्लिसिटी करून पण आपण हा व्यवसायातून पैसा कमवू शकतो. मग इन्कम आपल्याला या ठिकाणी कसं मिळणार? सिंपल आहे. जो पण नवीन व्यक्ती आज हा प्रोग्राम अटेंड करतो, तर मी काय केलं, मी या ठिकाणी एक प्रोडक्ट परचेस केलं आणि या ठिकाणी मला टीम 1 आणि टीम 2 असं एक ऑर्गनायझेशन मिळालं. जे प्रोडक्ट्स आवडते असे 4-5 पॅकेज मी माझ्या आयुष्यामध्ये वन टाइम परचेस केले, जे मला गरजेचे वाटले. आणि या ठिकाणी मी काय केलं, दुसरी स्टेप, की माझ्या फोनमध्ये साधारणतः 4-5 हजार लोकांचे नंबर होते. त्यातनं जवळच्या 20 ते 25 लोकांना मी हा प्रोग्राम समजून सांगितला. कारण की मला एक गोष्ट कळाली, जर मी 20 मित्रांना हा प्रोग्राम सांगितला तर 20चे 20 हो म्हणणार नाही आणि 20चे 20 नाही पण म्हणणार नाही. पुन्हा सांगतो, 20 मित्र मला हो पण म्हणणार नाही आणि 20चे 20 मला नाही पण म्हणणार नाही. मग त्या 20 पैकी 4-5 लोकांनी या बिझनेसला सुरुवात केली आणि मी जे प्रोडक्ट परचेस केलं होतं, मी फक्त ते जाहिरात केलं की बघ अजय, मी हे प्रोडक्ट परचेस केलं, मला याचा जबरदस्त रिझल्ट आलाय, जर तुला आवडलं तर तू घे. अजयने विजयला सांगितलं, विजयने बाबासाहेबला सांगितलं, बाबासाहेबने चंदरला सांगितलं. अशा 3 मित्रांनी या ठिकाणी प्रोडक्ट परचेस केलं आणि यांनी जो पैसा दिला तो पैसा कंपनीकडे गेला. कंपनीने यांना कुरिअर सर्व्हिस किंवा ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून प्रोडक्ट दिलं. मी फक्त जाहिरात केली, मी काहीच केलं नाही आणि मी फक्त जाहिरात केली म्हणून कंपनीनं या ठिकाणी एक रेशो मॅच केला आणि त्या रेशोच्या प्रमाणे 2:1 हा रेशो मॅच झाला. म्हणून कंपनीनं माझ्या अकाउंटला जे पेमेंट सेंड केलं मित्रांनो, ते 1000 रुपये. फार आनंद झाला की मी फक्त जाहिरात केली. सिंपल आहे. लेडीज लोक ज्यावेळेस एक साडी परचेस करतात त्यावेळेस ती कपाटात नाही ठेवत, जवळच्या 4-5 मैत्रिणींना जाऊन दाखवतात. आपण ज्यावेळेस एखादा मोबाईल परचेस करतो त्यावेळेस आपण तो खिशामध्येच नाही ठेवत, 4-5 मित्रांना दाखवतो. मन त्यामध्ये समाधान वाटतं की जोपर्यंत आपण कुणाला दाखवत नाही. मी पण या ठिकाणी तेच केलं. मला प्रोडक्ट आवडलं, मी माझ्या जवळच्या मित्रांना प्रमोट केलं, त्यांना आवडलं, त्यांनी कंपनीकडून परचेस केलं आणि मी जाहिरात केली म्हणून कंपनीने मला 1000 रुपये दिले. आणि नंतर माझ्या मनात शंका होती की म्हटलं आता यांच्या माध्यमातून पुढे काय. तर त्या व्यक्तीने मला समजून सांगितलं की बघ गणेश, ज्यावेळेस 2-2 बीबीचा बिझनेस होणार, म्हणजे साधारणतः तू एक आणि ती 2-3 लोक जे बिझनेस मध्ये आली, यांनी जरी खाली काम केलं तरी तुझ्या अकाउंटला 2000 रुपये येणार. त्यानंतर त्या 2-3 लोकांनी खाली 10 लोकांपर्यंत बिझनेस सांगितला तर तुझ्या अकाउंटला 10,000 रुपये येणार. हा बिझनेस खाली लोक ज्या ज्या पद्धतीने करत जाणार त्या पद्धतीने तुला त्या ठिकाणी इन्कम मिळणार. 50 लोकांच्या माध्यमातून झाले तर 50,000 मिळणार, 100 झाले तर 1 लाख रुपये मिळणार आणि 1,50,000 जर झाले तर कंपनी या ठिकाणी 1,50,000 पण देणार. म्हणजे मला या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आवडली की मी काम करतोय तर मला इन्कम मिळतंय, पण ज्या वेळेस मी ज्या लोकांना घेऊन आलोय ते ज्या वेळेस खाली काम करत जाणार त्याच्या माध्यमातून पण मला इन्कम मिळणार. आणि मित्रांनो, हे ऐकल्यानंतर मला एकच गोष्ट कळाली की 100% इथनं स्वप्न पूर्ण होऊ शकतात. का? कारण की ऍक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम काय सांगतंय की आपण काम करतो तोपर्यंतच पैसा आहे, आणि पॅसिव्ह इन्कम या ठिकाणी काय सांगते की आपण काम नाही करत, आपल्या खाली कुणीतरी 5, 10, 15 लोक या ठिकाणी बिझनेस मध्ये आली ती त्यांच्या स्वप्नासाठी काम करत गेली तरी आपल्या अकाउंटला इन्कम मिळते. आणि मित्रांनो, हे इन्कम कमीत कमी 1,000 पासून जास्तीत जास्त 1,50,000 प्रत्येक आठवड्याला दिलं जाते. महिन्याला 6 लाख रुपये, वर्षाला 72 लाख रुपये कमवण्याची संधी कंपनी या ठिकाणी आपल्याला अवेलेबल करून देते. आणि वर्षाला 72 लाख रुपये कमवण्याची संधी ज्यावेळेस आपल्याला या ठिकाणी मिळाली त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात आली मित्रांनो की पैसा कमवण्याचा चान्स मिळाला. आणि हे फक्त एक इन्कम नाही, मी सांगितलं कंपनी अशी 9 प्रकारची इन्कम देते. हे दुसरं इन्कम देते कंपनी डायरेक्ट सेलिंग मध्ये, जे डायरेक्ट इन्कम 10%. ए व्यक्तीचं इन्कम 1 लाख रुपये झालं तर त्याच्यावरती 10,000 रुपये, बी व्यक्तीचं इन्कम 1.5 लाख रुपये झालं तर त्याच्यावरती 15,000 रुपये. आणि या दोघांच्या इन्कम वरती बायनरी इन्कम 1 लाख रुपये वेगळं आणि 25,000 डायरेक्ट सेलिंग मधनं डायरेक्ट इन्कम वेगळं. माझे गुरु आहेत, त्यांनी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे डायरेक्ट इन्कम घेतले मित्रांनो ते 1,08,007 रुपये. प्रूव्हन पेमेंट स्लिप दाखवतोय तुम्हाला. ज्या पण लोकांना डाऊट असेल त्यांच्यासाठी हे प्रूव्हन स्टेटमेंट दाखवतोय. त्यानंतर कंपनी रिटेल प्रॉफिट पण देते या ठिकाणी. ज्यांना पण वाटत असेल की नाही मला पॅकेज परचेस नाही करायचं ते रिटेल बिझनेस करू शकतात.
10,000च्या वस्तू तुम्ही ज्या परचेस करणार त्या रिटेल प्रॉफिट नुसार तुम्हाला 8,000 मिळणार, आणि तुम्ही पुढे जर त्या MRP मध्ये जर विकल्या तर तुम्हाला 2,000 रुपये त्याच्यावरती रिटेल प्रॉफिट मिळणार. रिटेलमध्ये पण तुम्ही हे काम करू शकता. हे बघा, वेगवेगळं पेमेंट स्लिप आहे त्या ठिकाणी, ज्यांचं 2,76,000 पहिल्या एका आठवड्याचं इन्कम होतं. ज्या फॉरेन ट्रिप सांगितलं तुम्हाला, बँकॉक, दुबई, मलेशिया, त्यानंतर ताश्कंद असेल, युरोप कंट्री, गोवा असेल, अशा डोमेस्टिक ट्रिप आतापर्यंत बऱ्याचशा फॉरेन ट्रिप कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी कंप्लीट झाल्या. त्यानंतर कंपनी देते तो 3 लाख रुपयाचा ऍक्सिडेंटल डेथ इन्शुरन्स. आज हे का गरजेचं आहे? शेवटचा प्लॅन आहे, शेवटचा प्रोग्राम आहे, काहीच वेळाचा प्रोग्राम आहे मित्रांनो. कारण की आज जर बघितलं, जे सिक्युरिटी मी तुम्हाला सांगितलं होतं ती सिक्युरिटी कंपनी या ठिकाणी देते. आजच्या डेटला जर बघितलं, हे परिवार, ही लोक जी घरातून बाहेर पडलीत ना मित्रांनो, आपल्या परिवारासाठी बाहेर पडतात. जे जवान आज देशावरती रक्षण करतात, आपल्या परिवारासाठी करतात. आपण सगळे आनंदात राहावे म्हणून करतात. आज या लोकांना यांचा परिवार गरजेचा आहे मित्रांनो. पण आज कित्येक लोक आपला जीव मुठीत घेऊन काम करतात. आज आपण घरातून बाहेर पडलोय, गॅरंटी नाही संध्याकाळी घरी परत येईल. आज कोरोना सारखा आजार येईल आणि कित्येक परिवारांना उद्ध्वस्त करेल, वाटलं नव्हतं कुणाला. आज वुहान असेल, चायना असेल, अमेरिका असेल, आज लाखो लोक मरतायत त्या ठिकाणी. कित्येक परिवार रोडवरती आले. आज आपल्या इंडियामध्ये पण कित्येक परिवार उद्ध्वस्त झाले. विचार केला नव्हता कोणीच. गॅरंटी नाहीयेत मित्रांनो, आपण सेफ आहोत की नाही. कधी ऍक्सिडेंट येईल, कधी कुठला तरी आजार येईल, कधीतरी कुठली नैसर्गिक आपत्ती, कधीतरी पूर येईल, कधीतरी ढगफुटी होईल, कधीतरी मोठं, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या लाईफ मध्ये इन्सिडेंट्स येतील आणि पूर्ण परिवार उद्ध्वस्त केले जातील. आज वेळ आहे, आज चान्स आहे मित्रांनो. इनसिक्युअर लाईफ आहे. आज रस्त्याने आपण चाललोय, पण पाठीमागचा एखादा व्यक्ती येऊन ऍक्सिडेंट होऊ शकतो. आपल्याला कॉन्फिडन्स आपल्या ड्रायव्हिंग वरती आहे, पाठीमागच्या नाही, शेजारच्या नाही. आज सेफ नाहीये. ही लोक जी घरातून बाहेर पडलीत ना, यांना कुणालाच वाटलं नव्हतं की आपल्या परिवारावरती अशी वेळ येईल. एक कसाब सारखा कुठला तरी व्यक्ती येईल, गोळीबार करेल आणि पूर्ण परिवार उद्ध्वस्त करून टाकेल. बिलकुल पण आयडिया नव्हती. अरे सिंपल, एक घरातला करता व्यक्ती जर असा बेडवरती जर आला तर त्या घरावरती काय परिस्थिती येईल ना, विचार करून बघा. नका करू हा बिझनेस, नाही केला तरी काही फरक नाही पडणार. जी पण लोक आज पहिल्यांदा हा प्रोग्राम अटेंड करत असेल, ज्यांना पण वाटत असेल चेन मार्केटिंग, स्कीम, प्रोडक्ट फसवायचा, बुडवायचा धंदा, नाही केला तरी काही फरक नाही पडणार. पण विचार करून बघा, ज्या परिवारामध्ये तुम्ही आहात ना, त्या परिवारामध्ये ज्या घरातला करता व्यक्ती आहेत ना, त्या घरावरती जर अशी परिस्थिती आली तर काय होईल. आणि मित्रांनो, फक्त त्या एकाच गोष्टीसाठी या बिझनेसला मी सुरुवात केली. कारण की मी माझ्या परिवारामध्ये स्वतःला ब्लँक करून बघितलं. एक हसता खेळता परिवार, वय वर्ष 3 असताना, 3 ते 4 वर्षाचा असताना वडील एक्सपायर झाले. त्यावेळेस कळालं की घरातनं जर एक फादर जर ब्लँक झाले, एक परिवारात एक करता व्यक्ती जर ब्लँक झाला तर त्या परिवारावरती काय वेळ येऊ शकते ना मित्रांनो, फार जवळून बघितलं. मग आज ती वेळ तुमच्यावरती आहे. हा बिझनेस फक्त प्रोडक्ट घेण्यासाठी, मेंबर बनण्यासाठी, चेन बनवण्यासाठी नाहीये. आयुष्यात खरंच स्वप्न पूर्ण करायचे असेल, त्या परिवाराला जर काहीतरी द्यायचं असेल, मग विचार करा ना, हा व्यक्ती जॉब करतोय, हा म्हणजेच आपण आहोत. जे पण आज पहिल्यांदा हा प्रोग्राम अटेंड करतात ती सर्व लोक आहेत. जी पण लोक हा प्रोग्राम अटेंड करतात, की विचार करून बघा, आपण काम करतोय, जॉब करतोय फुल टाइम, आणि पार्ट टाइम मध्ये आपण या व्यवसायाला सुरुवात केली. महिनाभर काम केल्यानंतर 10, 15, 20 हजार आपल्या जॉब मधनं आपल्याला येणार आहेत. पण विचार करून बघा, जर कदाचित आज या ठिकाणी आपण काम करतोय, पार्ट टाइम मध्ये काम करतोय, आणि जर पार्ट टाइम मध्ये काम करत असताना जर ह्या व्यक्तीचं काही बरं वाईट झालं, ज्या ठिकाणी आपण जॉब करतोय ना, त्या ठिकाणून 1 रुपयाचं पण इन्कम येणार. आपल्यानंतर आपली मिसेस त्या ठिकाणी जाऊन जॉब करणार नाही, परिवार पूर्णपणे रोडवर आलेला असेल. पण डायरेक्ट सेलिंग या ठिकाणी काय सांगते, हे 5-25 लोक जे टीम मध्ये आलेले असतील ना, ते काम करणार. आणि ते ज्यावेळेस काम करतील, जर हा करता व्यक्ती घरात नसेल ना, त्याच्यानंतर त्याचं इन्कम त्याच्या मिसेसच्या नावाने, म्हणजे नॉमिनीच्या नावाने दिलं जाईल. आणि ही एकमेव गोष्ट मला आवडली मित्रांनो मागच्या 3 वर्षापूर्वी, आणि म्हणून मी या व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर मला कळालं मित्रांनो, की जर जॉब केला तर महिन्याला एक फिक्स इन्कम आहे, इन्कम बदलणार नाहीये. मी जर 10,000ने जॉबला सुरुवात केली तर वर्षभर 10,000च मला मिळणार आहेत. आणि पण जर मी डायरेक्ट सेलिंगला जर पार्ट टाइम मध्ये सुरुवात केली तर होऊ शकतं पहिल्या महिन्यात मला 1,000 मिळतील. हे काम जर मी वाढवत गेलो तर दुसऱ्या महिन्यात 2,000 मिळतील, तिसऱ्या महिन्यात 4,000, 5व्या महिन्यात 8,000, 4थ्या महिन्यात 8,000, आणि 5व्या महिन्यात मला 16,000 मिळतील. म्हणजे एका बाजूला जॉबचं इन्कम, जर प्रत्येक महिन्याला जरी जॉब करत गेलो तरी फिक्स इन्कम असणार, आणि डायरेक्ट सेलिंग मध्ये मी 5व्या महिन्यात माझ्या जॉबला ओव्हरटेक करू शकतो. आणि जर हाच व्यवसाय
जर मी कंटिन्यू करत गेलो तर प्रत्येक महिन्याला 10,000 कमवत एका वर्षामध्ये मी 1,20,000 कमवणार आहे. पण डायरेक्ट सेलिंग 5व्या महिन्यामध्ये माझ्या जॉबच्या पेमेंटला ओव्हरटेक करणार आणि 12व्या महिन्यापर्यंत मी जे इन्कम अचीव्ह करणार ते साधारणतः 22 लाख रुपये असणार. मित्रांनो, 100% जर काम झालं तर 22 लाख या ठिकाणी गॅरंटेड मिळणार. नाही 100% काम झालं, 50% जरी काम झालं ना, 50% तरी पण 11 लाख रुपये मिळणार. नाही 50% काम झालं, 25% जरी काम झालं तरी साधारणतः 6 लाख रुपये मिळणार. 25% नाही, 10% जरी काम झालं तरी 2.5 लाख रुपये मिळणार. आणि जर 10% काम करण्याची पण जर आपल्यात कॅपॅसिटी नसेल ना, तर हा डायरेक्ट सेलिंग बिझनेस तुमच्यासाठी नाहीये. तुम्ही नाही केला तरी फरक पडणार नाही. का? कारण की मी डायरेक्ट सेलिंगला मागच्या 3 वर्षापूर्वी सुरुवात केली मित्रांनो, आणि पहिल्या वर्षामध्ये इथे 22 लाख दाखवले. पहिल्या वर्षामध्ये मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 27 लाख रुपये कमवले. पहिल्या वर्षामध्ये या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 27 लाख रुपये कमवले. दुसऱ्या वर्षामध्ये मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून साधारणतः 30 ते 34 लाख रुपये कमवले. आणि तिसऱ्या वर्षामध्ये मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 50 लाख रुपये कमवले. आज या इंडस्ट्रीला सुरुवात करून मला फक्त 3 वर्ष झाली मित्रांनो, आणि 3 वर्षामध्ये या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी 1,20,00,000पेक्षा जास्त इन्कम केलं फक्त 3 वर्षामध्ये. 17,000चा जॉब होता. 17,000चा जॉब जर 3 वर्ष जर मी कंटिन्यू केला असता तर साधारणतः 5 ते 6 लाख रुपये मी कमवले असते जॉबच्या माध्यमातून. साधारणतः 10 लाख रुपये मी कमवले असते. पण आज एक प्राऊड वाटतं मित्रांनो, एक डिसिजन मी घेतल्यामुळं फक्त 3च वर्षामध्ये मी या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 1,20,00,000पेक्षा जास्त इन्कम केलं. आणि हे काय केलं माहितीये? कारण की मला एकच गोष्ट कळाली, मला जर स्विमिंग करायची, मला जर पोहायला शिकायचंय तर गुडघाभर पाण्यात उतरून उपयोग नाही, माझ्या हाईट पेक्षा जास्त पाणी पाहिजे. मला जर स्विमिंग करायचंय आणि मी जर साधारणतः छोट्याशा टप मध्ये जर उतरलो तर मी कधीच आयुष्यात स्विमिंग शिकू शकत नाही. मग मला हा एक ट्रायपॉल या ठिकाणी कळाला की मला जर 50,000 कमवायची तर बिझनेस काय सांगतो, माझ्या लेफ्टला अजय आहेत आणि राईटला बाबासाहेब आहेत. या दोघांना मला 25,000 कमवून द्यावे लागेल, त्यावेळेस मी 50,000 कमवणार. जोपर्यंत मी यांना 25,000 कमवून देत नाही तोपर्यंत मला 50,000 मिळणार नाही. मग जो पण व्यक्ती तुम्हाला हा प्रोग्राम दाखवतोय तो जोपर्यंत तुम्हाला पैसा कमवून देत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा मिळणार नाही. मग आज 1,20,00,000 जर माझ्या अकाउंटला आले तर मी कित्येक लोकांना पैसा कमवून दिलाय. कुणी 5 लाख कमवले, कुणी 10 लाख कमवले, कुणी 50,000 कमवले, कुणी 1 लाख कमवले, काही लोकांनी 50 लाख पण कमवले. आणि त्यांनी 50 लाख कमवले म्हणून माझ्या अकाउंटला 1 करोड रुपये आले. मग हा सिंपल एक्झाम्पल आहे. मी इथे 50,000 सांगितले, या ठिकाणी मी 1 करोड कधी कमवले? माझ्या लेफ्ट मध्ये अजयने 50 लाख कमवले, बाबासाहेबने 50 लाख कमवले म्हणून माझ्या अकाउंटला 1 करोड रुपये आले. मग आज तुम्हाला जर या ठिकाणी जर आपण टार्गेट केलं, एका वर्षात जर 50,000 जरी कमवायचं म्हटलं तर अजय आणि बाबासाहेब दोघांना पण 25,000 कमवून द्यावे लागेल. पण मी 1 करोड कमी वेळेत का कमवले? कारण की मला एकच गोष्ट कळाली की अजयच्या ठिकाणी पण जर मी माझाच आयडी घेतला, बाबासाहेबच्या ठिकाणी पण जर मी माझाच आयडी घेतला, म्हणजे जे 6,650 रुपयाचं मी एक पॅकेज परचेस करणार होतो ते मी 3 पॅकेज परचेस केले. म्हणजे साधारणतः 19,950 मध्ये मी 3 पॅकेज परचेस केले. आणि मी ती इन्व्हेस्ट नाही केली, मी ती टेम्पररी ऍडजस्ट केली. कारण की मला एक गोष्ट कळाली, करोडो रुपये जर कमवायचे असेल तर अब्जो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. लाखो रुपये कमवायचे असेल तर करोडो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. हजारो मध्ये इन्कम करायचं असेल तर लाखो रुपये इन्व्हेस्ट करावे लागतात. आणि आज मी 1 करोड कमवले 3 वर्षामध्ये, याच्यासाठी मी अब्जो रुपये इन्व्हेस्ट नाही केले, करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट नाही केले. मी फक्त 46,000 रुपये ऍडजस्ट केले. 46,000 रुपये फक्त मी 3 महिन्यासाठी ऍडजस्ट केले. हो, 3 महिन्यासाठी फक्त 46,000 रुपये ऍडजस्ट केले आणि मी स्वतःचे 7 आयडी या ठिकाणी परचेस केले. आणि 3 वर्षात मी काम तेवढंच केलं. याचा अर्थ मी काम जास्त केलं असं नाही, काम तेवढंच केलं. पण 7 आयडी घेतल्यामुळे मला या ठिकाणी जसा 3 आयडीचा बेनिफिट 1 लाख रुपये या ठिकाणी झाला, त्याच पद्धतीने 7 आयडीचा बेनिफिट मला या ठिकाणी 1.5 लाख रुपये झाला. कारण की जे अजयने 25,000 रुपये कमवले, बाबासाहेबने 25,000 कमवले, त्या ठिकाणी माझेच आयडी असल्यामुळे ते 25,000 पण मलाच मिळाले. त्यानंतर ए असेल, डी असेल, ई असेल आणि बी असेल, या 4 लोकांनी जे 25,000 कमवले ते पण मलाच मिळाले. आणि एकंदरीत 7 आयडीचं माझं इन्कम या ठिकाणी 1.5 लाख रुपये झालं. जे तेवढ्याच कामामध्ये मला त्रिपट बेनिफिट मिळाला. आणि मित्रांनो, चॉईस आहे त्या ठिकाणी. तुम्ही एमआरपीने जरी प्रोडक्ट विकायचं म्हटलं, प्रोडक्ट घेणार, 50 रुपयाचं प्रोडक्ट घेणार आणि पुढे विकणार, तरी तुम्ही हा बिझनेस करू शकता. पण त्या ठिकाणी स्वप्न पूर्ण होण्याचा चान्स नाही. आणि या ठिकाणी जर का तुम्ही सिंगल आयडी परचेस केला 6,650 चा, तर तुम्हाला या ठिकाणी एक बिझनेस सेंटर मिळणार आणि सिंगल इन्कम या ठिकाणी मिळणार. हेच जर तुम्ही 3 आयडी जर या ठिकाणी परचेस केले तर तुमचे ट्रिपल आयडीचं डबल बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला मिळणार. आणि जर तुम्ही 7 आयडी परचेस केली
मी मित्रांनो या ठिकाणी 7 आयडी घेऊन बिझनेसला सुरुवात केली होती आणि आज आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण केली. 3 महिन्यामध्ये 10% शेकड्याने पैसे 10% व्याजाने पैसे उचलून या बिझनेसला भरली होती. आज त्या व्यक्तीला त्याचे पैसे रिटर्न केले आणि आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून एक सर्वसाधारण एक मिडल क्लास फॅमिलीतला व्यक्ती, एक गरीब घरातला व्यक्ती आज करोडपती बनून तुमच्या समोर बोलतोय. ऍट द एज 29 इयर्स रिटायरमेंट लाईफ फील करतोय मित्रांनो. का? पैशासाठी काम करण्याची गरज नाहीये. आज लॉकडाऊन आहे तरी पण अकाउंटला लाख 2 लाख रुपये जमा होतात. हे काय सांगतोय? कारण की नेटवर्क एकमेव अशी इंडस्ट्री आहे की जोपर्यंत लोक आंघोळ करणार, जोपर्यंत लोक क्रीम लावणार, जोपर्यंत लोक साबण शॅम्पू लावणार, तोपर्यंत आपल्या अकाउंटला पैसे येणार. आणि आज तो चान्स तुमचा मित्र नातेवाईक तुमच्यापर्यंत घेऊन आलाय मित्रांनो. आज खरंच या इंडस्ट्रीच्या माध्यमातून लोकांनी पैसे कमवलेत का? कारण की बऱ्याच लोकांना शंका असते की खरंच कोणी पैसे कमवलेत का? तर मित्रांनो आज या बिझनेसच्या माध्यमातून हे माझे ग्रेट महागुरु आहेत मिस्टर अशोकजी तोडवल सर. आज या व्यक्तीने जर बघितलं तर या इंडस्ट्रीच्या माध्यमातून फक्त 3 वर्षामध्ये 10 करोड पेक्षा जास्त इन्कम केलं. फक्त 3 वर्षामध्ये 10 करोड पेक्षा जास्त इन्कम केले. आणि ज्या व्यक्तीने मला हा बिझनेस दाखवला, काहीच ओळख नव्हती मित्रांनो, एक अनोळखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं पूर्ण आयुष्य बदलून गेले मित्रांनो. आज या व्यक्तीमुळं या इंडस्ट्रीमध्ये 400+ लोक असे आहेत ज्यांनी कार परचेस केल्या. हो, 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाखापर्यंतच्या कार यासारख्या मर्सिडीज असतील. ही जबरदस्त लाईफस्टाईल आहे. कित्येक लेडीज अशा आहेत ज्या 5 लाख 10 लाखाच्या गाड्या या इंडस्ट्रीतनं घेऊन फिरतात, लेडीज लोक. आणि ज्यावेळेस मी हा प्रोग्राम बघितला ना त्यावेळेस मला एकच कळालं मित्रांनो की मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करता है, मर्द वो नहीं होता जो बच्चे पैदा करता है, मर्द साला उसे बोलते हैं जो अपने बीवी के, बच्चे के और समाज के सपने पुरे करता है. आणि या वाघिणींना बघितल्यानंतर कळालं लेडीज लोक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुटून पडले. गणेश तू तो साला मर्द है, तू घर के अंदर बैठ के 8-10 हजार का जॉब करके महीने में 15-20 हजार कमा के लाने के बाद अगर तू बोलेगा कि मैं बहुत खुश लाइफ जी रहा हूँ, मैं बहुत अच्छी लाइफ जी रहा हूँ, तो ये तेरी गलत फहमी है. क्योंकि आने वाले टाइम पे ये दुनिया तुझे लात मारने वाली. क्योंकि हालात के गुलाम बनोगे तो दुनिया कुत्ता समझ के लात मारेगी. हालात के गुलाम बनोगे तो दुनिया कुत्ता समझ के लात मारेगी. अगर 8-10 हजार में मैं बोलूंगा कि मैं खुश हूँ तो ये दुनिया कुत्ता समझ के लात मारने वाली. और अगर वही हालात को तू अपना गुलाम बनाओगे तो दुनिया सैल्यूट मारेगी. और आज मैंने वही किया दोस्तों. एक टाइम था जब मैं हालात का गुलाम था और आज मैंने हालात को अपना गुलाम बनाया और आज एक जबरदस्त लाइफ जी रहा हूं. और मेरे जैसे ये बहुत सारे लोग हैं जो आज अपने सपने पूरे कर चुके हैं या सपने पूरे कर रहे हैं दोस्तों. ये देखिए 5 लाख, 10 लाख, 20 लाख की कार, 15 लाख की कार. ये देखिए मेरे बिझनेस पार्टनर आहे, माझे बिझनेस पार्टनर आहेत. आजच्या डेटला जर बघितलं या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 1 करोड पेक्षा जास्त इन्कम, त्यानंतर पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट, त्यानंतर जर बघितलं तर मर्सिडीज कार. ही एक लेडीज आहेत मित्रांनो. फक्त 10-12 लाख कार नाही, एक लेडीज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून एक मर्सिडीज कार यूज करते लग्नाच्या अगोदर, स्वतःचा 62 लाखाचा फ्लॅट यूज करते आणि सगळी स्वप्न पूर्ण करते मित्रांनो. ही बघा या ठिकाणी शेतकरी आहेत एक लेडीज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 7,50,000 इन्कम. एक श्रीयोग कोंडा या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 8.5 लाखापेक्षा जास्त इन्कम. त्यानंतर सुभाष धमाळ सर आहे, एक चांगल्या पद्धतीचा जॉब, 30-35 हजार सॅलरी, पण आज जॉबला पूर्णपणे रिझाईन दिलंय. या बिझनेसच्या माध्यमातून स्वतःची कार परचेस केली आणि फक्त 18 महिन्यामध्ये मल्टिपल आयडी वरती 10 लाखापेक्षा जास्त इन्कम. त्यानंतर एक विशाल सर आहे, एक कॉलेज स्टुडंट, इस्लामपूरवरनं जॉब करण्यासाठी आलेला व्यक्ती, आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून 5.5 लाखापेक्षा जास्त इन्कम. त्यानंतर जालिंदर सातव सर, आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून इंडस्ट्रीत येण्याच्या अगोदर एक चांगला जॉब, 25-30 हजार रुपये सॅलरी, आणि आज जॉबला रिझाईन देऊन स्वतःची कार परचेस करतात, स्वतःची कार यूज करतात आणि 13 लाखापेक्षा जास्त इन्कम. त्यानंतर एक लेडीज आहेत, एअर होस्टेस बनणं एक स्वप्न होतं. कॉलेज कंप्लीट करत असताना एका मैत्रिणीच्या माध्यमातून बिझनेस मिळाला आणि बिझनेसला सुरुवात केला. ज्या ठिकाणी कधी विमानात बसण्याची कॅपॅसिटी नव्हती, विमानात बसेल की नाही इच्छा म्हणजे अपेक्षा पण नव्हती, आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून दुबई सारखी कंट्री फिरून आली, 14 लाखापेक्षा जास्त इन्कम आणि लग्नाच्या अगोदर स्वतःची कार परचेस केली. त्यानंतर एक मधुकर गडते सर आहेत, आज 70-80 हजाराच्या जॉबला रिझाईन देऊन आज फुल टाइम या बिझनेस मध्ये काम करतात. आज मिसेस असेल, मुलगी असेल, पूर्ण परिवाराला घेऊन आज बिझनेस मध्ये काम करतात आणि मल्टिपल आयडी वरती जर बघितलं तर 14-15 लाखापर्यंत इन्कम इयर अबाउट या लोकांनी कमवलं. हे का दाखवतोय मित्रांनो की आपल्यासारखी सर्वसाधारण लोक आहेत, कुणीही यातला करोडपती घरात आला नाही, पण मित्रांनो करोडपतीच्या मार्गाला ही लोक नक्की चालली. त्यानंतर शिवाजी सिसोदे सर आहेत, आजच्या डेटला लग्नाच्या अगोदर कार, त्यानंतर 24 लाख इन्कम,
सेकंड कार बुक करतायत वेरना 15 लाखाची. त्यानंतर जर बघितलं संतोष पाटील सर असेल, त्यानंतर या नकुशा मॅडम असतील, एअर होस्टेस बनणं यांचं पण स्वप्न होतं, पण कॉलेजच्या माध्यमातून ते पूर्ण झालं नाही आणि आज या बिझनेसच्या माध्यमातून स्वतःची कार यूज करतात. आता दुसरी कार परचेस करतायत 15 लाख रुपयाची वेरना. त्यानंतर जर बघितलं तर 18 लाखापेक्षा जास्त इन्कम. आणि हे गणेश खेताळे सर आहेत, 48 लाख प्लस इन्कम, एक कार वॉशिंग करणारे व्यक्ती. आता रिसेंटली एक कार परचेस केली 13 लाख रुपयाची. आणि तानाजी अवताडे सर पार्ट टाइम मध्ये आजही या इंडस्ट्री बरोबर काम करतात आणि ज्या ठिकाणी जॉब करतात त्या ठिकाणी 1 लाखापेक्षा जास्त फिक्स सॅलरी आहे स्कोडा कंपनीमध्ये. पण आजही या इंडस्ट्रीच्या माध्यमातून जर बघितलं तर फक्त आणि फक्त 30 महिन्यामध्ये या ठिकाणी 32 लाखांपेक्षा जास्त इन्कम केलं. आणि मित्रांनो सर्वात लास्ट हा मी आहे. बऱ्याच लोकांना वाटतंय की हे पैसा कमवतात म्हणून बोलतात. मित्रांनो मी मगाशी सांगितलं की या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण मिळते. मित्रांनो बिझनेसला येण्याच्या अगोदरचा हा मी आहे, एक सर्वसाधारण, कधी आयुष्यात विचार केला नव्हता की स्वप्न पूर्ण होतील. एका छपराच्या घरात जन्म झाला होता. मातीच्या भिंती, जर पाऊस चालू झाला तर झोपायला जागा मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये लहानचा मोठा झालो. घरामध्ये सगळ्यात लहान, माझ्यापेक्षा 2 भाऊ मोठे. 2 चप्पलचे जोड आम्ही 3 भावांमध्ये वापरायचो. ही रिअल लाईफ आहे. पण आज जर बघितलं मित्रांनो लाईफ बदलली पूर्णपणे. या बिझनेसला सुरुवात करण्यासाठी एक बाईक परचेस केली होती सेकंड हँड. 100 रुपये दिले, येताना 70 रुपये परत घेऊन आलो होतो. का? कारण की त्या बाईकला हार घालण्यासाठी आणि पिढे घेण्यासाठी पण माझ्याकडे पैसे नव्हते. हे बघा ना, एक सर्वसाधारण व्यक्ती, आयुष्यात कधी वाटलं नव्हतं स्वप्न पूर्ण होईल, पण या बिझनेसला आल्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली मित्रांनो. एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली. या इंडस्ट्रीच्या माध्यमातून इन्कम कमीत कमी 1000 पण घेतला आणि आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून आठवड्याचं इन्कम 1,50,000 घेऊ शकतो मित्रांनो. फक्त एक डिसिजन घेतला, आयुष्य पूर्णपणे बदलले. हे बँक स्टेटमेंट आहे 6/8 1,44,000 आणि तिथून पुढच्या 8 दिवसामध्ये 20/8 1,27,000. फक्त 2 आठवड्याचं इन्कम या ठिकाणी 2,72,000. बँकेचे प्रूव्हन स्टेटमेंट दाखवतोय मित्रांनो. हे 6 वीकचं इन्कम जर बघितलं तर 7,95,000 रुपये. 10 वीकचं इन्कम या ठिकाणी 12,53,000 रुपये. ज्यांना पण डाऊट असेल ना मित्रांनो या गोष्टीवरती विश्वास ठेवा. या ठिकाणी जर बघितलं तर 1,50,000 1,50,000 1,11,000 प्रत्येक आठवड्याला या पद्धतीने अकाउंटला जमा होतात. आणि लिगली इन्कम आहे, टॅक्स सर्टिफिकेशन दाखवते तुम्हाला की खरंच अकाउंटला इन्कम जमा झाले की नाही. आज ब्रँड लाईफ आहे, आज चॉईस आहेत मित्रांनो प्रत्येक गोष्टीमध्ये. आज जर बघितलं तर लाख 1.5 लाखाचे लॅपटॉप युज करतोय, 1,00,000 लाखाचा मोबाईल युज करतोय. आज प्रत्येक गोष्टीमध्ये चॉईस आहे. 80-90 हजाराचं घड्याळ युज करतोय. मला एका मित्राने विचारलं होतं की गणेश 70-80 हजाराचं घड्याळ तू का परचेस केला असेल? तू 1000 रुपयाचं पण घड्याळ परचेस करू शकत होता, कारण की त्या व्यक्तीला मी बिझनेस सांगितला होता आणि बिझनेस सांगितल्यानंतर तो व्यक्ती मला म्हटला होता मित्रांनो की हा बिझनेस माझ्या लायकीचा नाही. ज्याला काही काम धंदा नाही त्यांच्यासाठी हा बिझनेस आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस मी हे घड्याळ परचेस केलं 80 हजाराचं, त्यावेळेस त्या मित्राला सांगितलं की बघ आज 80 हजाराचं घड्याळ युज करतो. आणि समोरचा तो मित्र मला हसून बोलला होता की 80 हजाराचं घड्याळ तू का परचेस केला असेल, कारण की 1000 रुपयाचं पण घड्याळ परचेस करू शकत होता. मित्रांनो त्यावेळेस त्याला एकच उत्तर दिलं होतं की 1000 रुपयाचं घड्याळ आज तुझा टाइम सांगते आणि 80 हजारचं घड्याळ आज माझा टाइम सांगते. याच्यातनं मला मेसेज काय द्यायचा मित्रांनो की जर कदाचित डिसिजन नसतं घेतलं आणि तो मित्र मला म्हटला होता की फसवायचा बिझनेस आहे, बुडवायचा बिझनेस आहे, तर आजही रोडवरती कुठेतरी 100-150 रुपयाचं घड्याळ युज करावा लागला असता. आज ब्रँड लाईफ जगतोय मित्रांनो. हे बघा आयुष्यात ज्या गोष्टीसाठी आलो होतो ते सगळ्या स्वप्न आज ऑलमोस्ट कम्प्लीट झाले. सगळ्या स्वप्नासाठी आज मार्केटमध्ये काम केले आणि स्वप्न कम्प्लीट केले आणि या लाईफस्टाईल पूर्णपणे बदलली. बिफोर आणि आफ्टरची लाईफस्टाईल सांगतो. पुण्यामध्ये आज स्वतःच एक कॉर्पोरेट ऑफिस डेव्हलप केले, ज्या ऑफिस मधून आता सध्या मी तुमच्याशी डिस्कस करतोय मित्रांनो. हे पाठीमागे जर बघितलं तर हे सगळे अवॉर्ड रिवॉर्ड आहेत. आजपर्यंत या इंडस्ट्रीच्या माध्यमातून नियर अबाउट 30-40 वेळा सेलिब्रेशन दिलेत आणि अवॉर्डने सेलिब्रेट केले. आज एक ब्रँड लाईफ जगतोय मित्रांनो. त्यानंतर जर बघितलं तर या पद्धतीचा मान सन्मान रिस्पेक्ट पण मिळाला, पैसा मिळालाय, स्वप्न पूर्ण झाली, रिस्पेक्ट पण मिळालाय, फॉरेन ट्रिप पण झाल्या. त्यानंतर जर बघितलं तर लाईफस्टाईल पण पूर्णपणे बदलली. ज्या स्वप्नासाठी आलो होतो, ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आलो होतो, आज पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलली. सुरुवातीचा गणेश आणि आजचा गणेश पूर्णपणे डिफरंट आहे मित्रांनो या पद्धतीने. त्यानंतर या इंडस्ट्रीच्या माध्यमातून पहिली कार परचेस केली 6 लाख रुपयाची, जी शोरूम कार होती. त्यानंतर दुसरी कार परचेस केली फक्त एका वर्षामध्ये 12 लाख रुपयाची i20. या 2 कार परचेस केल्यानंतर पुण्यामध्ये कुठंतरी रेंट न राहत होतो, त्याच पुण्यामध्ये स्वतःचा एक 2 BHK फ्लॅट परचेस केला 60 लाख रुपयाचा. आणि आजच्या डेटला ज्या कार मध्ये फिरतोय मित्रांनो, जगातला टॉप नंबरचा ब्रँड आहे मित्रांनो, 52 लाख रुपयाची मर्सिडीज बेन्झ आज या इंडस्ट्रीच्या माध्यमातून फक्त वय वर्ष 29 मध्ये मी यूज करतो.
मी बऱ्याच लोकांना बघितलं की आई वडिलांच्या प्रॉपर्टीवरती मुलं कुठेतरी एन्जॉय करतात किंवा 30, 40, 50, 60 मध्ये कुणीतरी या पद्धतीची लाईफस्टाईल जगतोय मित्रांनो. पण आज तुमच्या समोर जो मी टॉक करतोय, जो बोलतोय तुमच्या समोर, आज फक्त वयवर्ष 29 मध्ये मी माझ्या आयुष्यातली सगळी स्वप्न कंप्लीट पूर्ण केली आणि मला माहिती नाही आयुष्यातला किती वेळ माझ्या हातामध्ये आहे. पण जो पण वेळ माझ्या आयुष्यामध्ये आहे तो फक्त एन्जॉय करणार, एक जबरदस्त लाईफ जगणार आणि लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रेरित करणार. आणि भगवंताने मला हा वेळ दिलाय मित्रांनो. एवढ्या कमी कालावधीमध्ये सगळे स्वप्न पूर्ण झाले. आज ज्या कारचा विचार लोक आयुष्यात विचार करतात, स्वप्न बघतात, आज ती कार यूज करतोय मित्रांनो. आणि फक्त पैसाच नाही कमावला तर सोशल ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणू शकतो, जिथं वेळ मिळेल तिथं नेहमीच पुढे आलो आणि सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये पण योगदान दिलं. कारण की माझ्या गुरुकडनं मला कळालं की आयुष्यात पैसा साठवून फक्त स्वप्न पूर्ण केले तर बरोबर आपण 1 रुपया पण मिळून जाणार नाही. पण आयुष्यात जर चांगले कर्म जर आपण केले तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच चांगलं मिळणार. आज या ऍक्टिव्हिटी बघा, पर्सनॅलिटी बदलली, कम्युनिकेशन बदललं. जो व्यक्ती कधी 4-5 लोकांसमोर बोलू शकत नव्हता, आज तो 400-500 4-5 हजार आणि लाखो लोकांसमोर बोलू शकतो मित्रांनो. हे माझे महागुरु आहेत मिस्टर अशोकजी तोडमल सर. सेम बॅकग्राऊंड, सेम परिस्थिती, माझ्यासारखीच परिस्थिती, इव्हन माझी परिस्थिती पण त्यांच्यासारखीच होती. पण आज बिझनेस मध्ये पूर्णपणे बदलली. आज 3-3, 4-4 कार झाल्यात. आज इन्कम जर बघितलं तर ज्या दिवशी सनेजला सुरुवात केली पहिल्या आठवड्याचं इन्कम 1,72,000 आणि आजच्या डेटला त्यांनी पण या इंडस्ट्रीच्या माध्यमातून मर्सिडीज घेतली आणि त्यांच्यामुळे साधारणतः 5 ते 6 लोक आज मर्सिडीज पर्यंत पोहोचले. ही लाईफस्टाईल बदलली. 10-20चं इन्कम जर बघितलं तर 21 लाख रुपये आणि आज या ठिकाणी जर त्यांचं इन्कम स्टेटमेंट जर बघितलं तर प्रत्येक आठवड्याचं इन्कम या ठिकाणी 2 लाखापेक्षा जास्त आहे. हे बघा, हे बँकेचे स्टेटमेंट दाखवतोय तुम्हाला. 2-5 1,79,000 आणि 8-5 1,70,000, 15-5 1,77,000, 22-5 1,77,000 आणि 29-5 1,81,000. फक्त 5 वीकचं बँकेत जमा झालेलं इन्कम आहे 8,86,000 रुपये. सनेज मार्केटिंग म्हणजे सनेज मार्केटिंग तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रेडी आहे. 9 वीकचं इन्कम 15 लाख रुपये. हे बघा या ठिकाणी हे वेगवेगळे स्टेटमेंट आहेत मित्रांनो. हे बघा, एका वर्षाचं इन्कम 1,04,25,000 रुपये. आज पूर्णपणे लाईफस्टाईल बदलली. पैसा आला, मान सन्मान मिळाला आणि या व्यक्तीचं विजन आणि मिशन आहे 100 लोकांना करोडपती बनवणं. आणि डेफिनेटली मित्रांनो सनेज मार्केटिंगच्या माध्यमातून ते पाऊल त्यांनी उचललंय मित्रांनो. आज स्वतःची तर लाईफ बदलली. आज 4-4 फ्लॅट झाले. गावाकडे आई वडिलांसाठी बंगलो, पुण्यामध्ये स्वतःचा 1.5 करोडचा फ्लॅट, त्यानंतर ब्रँड लाईफ आणि सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये पण जबरदस्त लेवलला. आज 5 लाख रुपये डोनेशन असेल. त्यानंतर आम्ही मलेशियामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी 51,000चं डोनेशन असेल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी विपत्ती आली होती त्या ठिकाणी डोनेशन आणि आता रिसेंटली पीएम फंड मध्ये 2,50,000चं डोनेशन. आज या व्यक्तीमुळे लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले. लाखो लोक स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करतात आणि लाखो लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुटून पडले. मग ज्या लोकांच्या माइंड मध्ये शंका आहेत ना चेन बिझनेस आहे, विश्वास ठेवा मित्रांनो, हा चेन नाहीये. ज्या लोकांना वाटतं ना मेंबर आहेत, स्कीम आहेत किंवा पिरॅमिड आहे किंवा कंपनी बंद होईल की, तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांसाठी जो गैरसमज आहे हा गैरसमज डिलीट करा. हा कुठलाही चेन प्लॅन नाही, चेन मार्केटिंग नाहीये. हा एक प्रोफेशनली अमेरिकन बाइनरी प्लॅन आहे. कारण की झाडाची जर एक फांदी तुटली तर झाड मरत नसतं, त्या झाडाला दुसऱ्या फांद्या फुटणार आणि झाड मोठ्या लेवलला भरणार. मित्रांनो नेटवर्क पण त्याच पद्धतीने आहेत, सनेज मार्केटिंग पण त्याच पद्धतीने. मेंबर बनवण्याचा बिझनेस नाहीये. आपण या ठिकाणी एक प्रोफेशनल बिझनेस पार्टनर बनणार आहोत. आपण सगळेजण आपल्या एकमेकांची स्वप्न पूर्ण या ठिकाणी करणार आहोत. कुठल्याही पद्धतीची स्कीम नाही. स्कीम असते बाहेर मार्केटमध्ये, बंपर ऑफर असते, बाय 1 गेट 1, एक वस्तू घ्या दुसरी वस्तू फ्री मिळेल. इथं तसं काहीच नाही. इथं लीगली बिझनेस आहे. काम करे तो दाम मिलेगा, नाही तो जो पैसा डाला है वो भी रिटर्न नहीं मिलेगा. जे पैसे तुम्ही भरणार त्याचं तुम्हाला प्रोडक्ट मिळणार. काम केलं तर दाम 100% मिळणार. गरिबी हटाव मोहीम नाहीये की पैसा भरला म्हणजे फक्त पैसा येत राहणार. मार्केटमध्ये जॉबला गेल्यानंतरच आपल्या अकाउंटला इन्कम येते. मित्रांनो डायरेक्ट सेलिंग काय सांगताय, तुम्ही फक्त माउथ टू माउथ पब्लिसिटी करा, जाहिरात करा, इन्कम तुमच्या अकाउंटला येणार. कुठल्याही पद्धतीची पिरॅमिड स्कीम नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंपनी बंद झाली तर, आज लॉकडाऊन आहे तरी पण काम चालू आहे, तरी पण लोक पैसा कमवत आहेत मित्रांनो. या ठिकाणी कुठलीही भीती नाहीये, कुठलाही फिअर मनामध्ये ठेवू नका कंपनी बंद झाली तर. कारण की कुठलीही कंपनी मार्केटमध्ये रन करायची असेल तर गव्हर्नमेंटकडे 100 करोड रुपये डिपॉझिट ठेवावे लागतात. आज गव्हर्नमेंटच्या रूल्स नुसार सनेज मार्केटिंग कम्प्लिटली रूल्स मध्ये आहेत, त्यामुळे कंपनी बंद होणार नाही. आज हा प्रोग्राम बघितल्यानंतर काही लोक असणार जे रिझन सांगणार. काही लोक म्हणणार आमच्याकडे पैसे नाहीयेत आणि खरंच कदाचित त्यांच्याकडे नसतील. आणि काही लोक, जसे 2 टाइप्स ऑफ पीपल, काही लोकांकडे पैसा असतील पण ते म्हणतील की बाबा लॉकडाऊन किती दिवस चालेल याची गॅरंटी नाहीये, आम्हाला पैसा साठवून ठेवावा लागेल.
किंवा या लॉकडाऊनच्या काळामध्ये आम्हाला पैसा जपून ठेवावा लागेल. मित्रांनो, जगाची सगळ्यात मोठी शोकांतिका तुम्हाला आज एक सांगतोय की मागच्या साधारणतः 3 ते 4 दिवसापासून गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की जी आर्थिक विपत्ती ढासळली होती, तर गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले की जेवढे पण वाईन शॉप असतील, जेवढे पण दारूचे दुकान असतील, ओपन केले जातील. का? चांगली गोष्ट. दूध जर आपल्या घरामध्ये जर आलं तर आपण लोक विचारतो यामध्ये पाणी तर मिक्स नाही ना. आणि दारूची दुकानं जशी ओपन झालीत मित्रांनो, तर लोकांनी त्या ठिकाणी एवढी मोठी लाईन लावली. का? आणि काल मी न्यूजला बघितलं की फक्त एका दिवसामध्ये महाराष्ट्राचा टर्नओव्हर काहीतरी 54 करोड पेक्षा जास्त गेला दारूमधनं. अरे चांगली गोष्ट ही लोकांना आरडून सांगावी लागते आणि वाईट गोष्ट घेण्यासाठी लोक 3-3, 4-4 तास लाईनला उभी आहेत, ज्याच्यामुळे कित्येक लोक मरतात, कित्येक परिवार रोडवरती येतात आणि त्या गोष्टीसाठी लोक 3-3, 4-4 तास लाईन लावून उभी आहेत. आणि जिथं परिवाराचं स्वप्न येतात, जिथं परिवाराच्या गरजा पूर्ण करण्याचा वेळ येतो ना, तिथं लोक म्हणतात माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला विचार करावा लागेल, मला पैसा साठवून ठेवावा लागेल. पैसा बचा बचा के आदमी कभी अमीर नहीं बन सकता. पैसा वाचून माणूस कधी मोठा नाही बनू शकत, पण तो पैसा एका राईट जागेवरती जर इन्वेस्ट केला. दोस्तों, आज अगर आप दारू पियोगे तो कल वो निकल जाने वाली है. आज अगर आप खाओगे तो कल वो निकल जाने वाला है. लेकिन आज अगर आप बिजनेस में डालोगे ना, तो एक पौधा बन के कल आपके पूरे फैमिली को फल देने वाला है, आपकी पूरे फैमिली को एक छाव देने वाला है और आपके फैमिली के सारे सपने पूरे करने के लिए वो काम करने वाला है. आज डिसीजन आपके ऊपर है, आपको आपका पैसा एक राइट जगह पे इन्वेस्ट करना है या बचा के रखना. अगर बचा के रखोगे तो वो कल वेस्ट होने वाला है, बचा के रखोगे तो वो कल वेस्ट होने वाला है. और आज अगर इन्वेस्ट करोगे तो वो कल आपको बहुत बड़ा पैसा कमा के देने वाला है. कुछ लोग बोलेंगे कि मेरे पास टाइम नहीं है. अरे लॉकडाउन है, घर में बैठे हो, टीवी देख रहे हो, मोबाइल देख रहे हो, फेसबुक, व्हाट्सएप, गप्पे मार रहे हो, गेम खेल रहे हो, ये सब चीजों के लिए आपके पास टाइम है. और आपके फैमिली के सपने पूरे करने के लिए टाइम नहीं है. जिंदगी में भगवान ने सिर्फ 40 साल हमारे हाथ में दिया है, लेकिन कुछ लोग जो छोटे बच्चे जन्म लेके ही मर जाते, कुछ लोग 10-20 साल में मर जाते, क्योंकि जितना आपके पास टॉक टाइम है ना, उतना ही फोन चलने वाला है. आपका जितना टॉक टाइम है उतनी ही आपकी जिंदगी चलने वाली है. तो आज जो टाइम मिला है ना, उसको प्रॉपर तरीके से इन्वेस्ट करो, गलत चीजों पे मत डालो उसमें. कुछ लोग बोलेंगे कि मुझे इंटरेस्ट नहीं है. अरे जिस चीज में तुझे इंटरेस्ट है, तू 8-10 घंटा जॉब कर रहा है, कहाँ गए तेरे सपने? कब तेरे सपने पूरे हो गए? आज लॉकडाउन है, तू घर में बैठा है, इनकम नहीं है, और फिर भी लोग बोलते हैं कि मुझे इंटरेस्ट नहीं है. और दोस्तों, मुझे भी इंटरेस्ट नहीं था ये बिजनेस करने के लिए, बिल्कुल नहीं था इंटरेस्ट, क्योंकि मुझे ऐसा लगता था चेन मार्केटिंग फंसाने का, डुबाने का बिजनेस है. लेकिन बिजनेस को देखा, क्योंकि हाफ नॉलेज ऑलवेज डेंजर है. मिसअंडरस्टैंडिंग थे मेरे माइंड में, कुछ ऐसी गलत चीजें थी कि ये बिजनेस फंसाने का बिजनेस है, इसलिए इंटरेस्ट नहीं था. लेकिन ये बिजनेस समझ के लिया, बिजनेस में इंटरेस्ट आना ऑटोमेटिकली स्टार्ट हुआ. क्यों? क्योंकि जब अकाउंट में पैसा आने लगा ना, तब इंटरेस्ट ऑटोमेटिकली जग गया. और आज के डेट में ये सारे सपने मैंने यहाँ से पूरे किए. आप भी इंटरेस्ट जगाओ. कुछ लोग बोलेंगे सोचकर बताता हूँ. क्या सोचोगे आप? अच्छी चीजों के लिए सोचना नहीं पड़ता. दारू का दुकान स्टार्ट हुआ तो लोगों ने सोचा नहीं मैं जाऊं कि नहीं, पुलिस मारेंगे, धूप है, फिर भी जाके खड़े हो गए. वहां पे सोचा नहीं, माइंड में एक ही था, बाबा 1 महीने से पिया नहीं हूँ, अब कुछ तो डालना पड़ेगा अंदर. और तब जाके लोग 2-2, 3-3 घंटे तक लाइन में खड़े रहे. तब लोगों ने सोचा नहीं. अपना जेब का पैसा जो बचा के रखा था, लॉकडाउन कब तक चलेगा पता नहीं, वहां पे जाके इन्वेस्ट किया, जो दूसरे दिन निकल जाने वाला है. पानी पिया तो वापस निकल जाने वाला है. और आज यहाँ पे लोग बोलेंगे सोचकर बताता हूँ. आप सोचो, डेफिनेटली सोचो, लेकिन वो सोचो जहां से आपको पैसा मिले, वो सोचो जहां से आपके सपने पूरे हो सके. और पूछो तो उससे पूछो जो आपको राइट सलाह दे सके, जो आपको राइट डिसीजन दे सके. जैसे कि मैंने बताया, अगर मुझे डॉक्टर बनना है तो डॉक्टर से पूछना पड़ेगा. कुछ लोग बोलेंगे कि काका को पूछता हूँ, मामा को पूछता हूँ, भाई को पूछता हूँ. बिजनेस आपने देखा, आप डिसीजन लो. और जिसने आपको बताया ना, जिसने आपको ये लिंक दिया ना, आप उससे पूछो, वो आपको बताएगा कि बिजनेस किस तरह से करना है. कुछ लोग बोलेंगे पेमेंट होने के बाद करता हूँ. डेफिनेटली ना. दारू पीते टाइम लोग ये नहीं बोले बाबा आप पेमेंट होने के बाद पीने के लिए जाऊंगा. कुछ अच्छा चीज करने के लिए लोग सोचकर बताते. दोस्तों, मेरा यही क्वेश्चन था. पहले तो मुझे इंटरेस्ट नहीं था, और बाद में मैंने उनको बताया कि पेमेंट होने के बाद करता हूँ. लेकिन मुझे एक ही चीज पता चली दोस्तों, कि पेमेंट आने का डोर एक ही है, जाने के 1000 है. और राइट टाइम अगर राइट डिसीजन नहीं लेते तो आदमी की लाइफ वेस्ट है. तो उस टाइम मैंने 46,000 10% बैच से उठा के इस बिजनेस में डाला था.
जॉब आने तक वेट नहीं किया, जॉब का पेमेंट आने तक वेट नहीं किया, क्योंकि मुझे पता चला कि भगवान ने अपॉर्चुनिटी मेरे लाइफ में आज दी है। अगर मैं उसको बोलूंगा ना कल आजा, वो नहीं आने वाली, नहीं आने वाली दोस्तों। आज आपके पास टाइम है। लोग बोलेंगे कि मैं नहीं कर पाऊंगा। क्यों नहीं कर पाओगे? मुझे भी ऐसा लगता था मैं नहीं कर पाऊंगा, लेकिन आज इस इंडस्ट्री के थ्रू 25,000 से ज्यादा लोग मेरे साथ काम कर रहे हैं। 4 से 5 डिस्ट्रिक्ट में ऑलरेडी मेरा काम चालू है, 2-3 स्टेट में ऑलरेडी काम जा चुका है। ये सब लोग कर रहे हैं, आप क्यों नहीं कर सकते? कुछ लोग बोलेंगे मेरे पास कॉन्टेक्ट नहीं है, और कुछ लोग बोलेंगे कि नेटवर्क इंडस्ट्री का मुझे आइडिया नहीं है। कुछ लोग रेड हो गए, कुछ लोग येलो हो गए, कुछ लोग ग्रीन हो गए। कुछ लोग बोलेंगे कि मैंने इसके पहले किया है, मेरा पैसा डूब गया है, मैं फंस चुका हूँ। कुछ लोग बोलेंगे कि नहीं, इसके पहले मेरे दोस्त ने किया था, मैंने सिर्फ सुना है। और कुछ लोग इस इंडस्ट्री को आज ही स्टार्ट करेंगे। और दोस्तों, ये इंडस्ट्री उन सभी लोगों के लिए है, क्योंकि आपका एक डिसीजन आज आपकी पूरी जिंदगी बदल सकता है। आपका एक डिसीजन आज आपकी पूरी जिंदगी बदल सकता है, क्योंकि जिसने आपको ये प्रोग्राम दिखाया ना, उसके मोबाइल में ऑलरेडी 100, 200, 500 लोगों के नंबर है। उसमें से उसने आपको बताया कि आजा, जुड़ जा मेरे साथ, हम लोग मिलके काम करेंगे। ये पार्ट टाइम में भी, ये इंडस्ट्री में, लॉकडाउन में भी मेरे अकाउंट में 2, 3, 4, 5, 10 हजार रुपए आ रहा है। अगर तू मेरे साथ आज जुड़ेगा, काम करेगा, तो हो सकता है तेरे अकाउंट में भी 1-2 हजार आएगा, क्योंकि मेरा काम ऑलरेडी चालू हुआ है। लेकिन आप लोग बोलोगे कि नहीं बाबा, मुझे सोचना है, मैं पूछ कर बताता हूँ, मेरे पास पैसा नहीं है, लॉकडाउन कब तक चलेगा मुझे पता नहीं, मैं पैसा बचा के रखूंगा। आपका दोस्त रुकने वाला नहीं है, वो उसका काम चालू रखेगा, वो और किसी को तो बिजनेस दिखाएगा, उसको जुड़ाएगा। और हो सकता है शायद वो जिस किसी को जुड़ाएगा ना, वो आपका भी दोस्त हो सकता है। पहले उसने आपको बताया, लेकिन आप नहीं जुड़े, और आपका जो दोस्त है वो और किसी को बताएगा। हो सकता है जिसको बता रहा है वो आपका भी दोस्त हो सकता है, और वो इस बिजनेस में आके जुड़ सकता है। आपका दोस्त आपको वापिस बता रहा है, आज भी जुड़ जाओ, आज भी शुरुआत करो। अगर आज नहीं करोगे ना, तो बहुत पछताओगे, बहुत लेट होगा डिसीजन। क्यों? क्योंकि आपका एक डिसीजन अगर आपने लेट किया, तो आपका एक डिसीजन, जो जगह आपकी थी, जो जगह आपकी एक राइट डिसीजन लेने के बाद एक राइट प्लेस पे आने वाली थी, आपने डिसीजन नहीं लिया, इसलिए वही आपकी प्लेसमेंट चली गई दोस्तों। आपकी जगह पे कोई और आके बैठ गया, और आपको आना पड़ा दोस्तों 50 लोगों के नीचे, 5 लोगों के नीचे, 10 लोगों के नीचे, हो सकता है 500 लोगों के भी नीचे। क्योंकि आपको आपके दोस्त के ऊपर एक भरोसा रखना पड़ेगा। वो आपके पास से 8-10 हजार मांगने के लिए नहीं आया, वो आपको कुछ देने के लिए आया। और आज आप ऐसा समझो कि मैं आपको फोन के ऊपर नहीं, आपके दोस्त के साथ हम लोग आपके घर पे आए हुए, हम आपके सामने बैठे, आपके घर पे बैठे। मैं आपका एक दोस्त हूँ, आपका एक भाई हूँ, आपका एक लड़का हूँ, आपका एक कलीग हूँ, ऐसा समझो। और आपके दोस्त ने मुझे इनवाइट करके आपके घर तक लाया है। तो आज भगवान आपके घर पे कोई अपॉर्चुनिटी दे रहा है। डिसीजन लेना आपके हाथ में, करना ना करना आपके हाथ में। अगर आज आप डिसीजन नहीं लोगे, तो हो सकता है ये 50 लोगों के नीचे जाओगे, और अगर आप राइट डिसीजन लोगे, तो हो सकता है कि ये 50 लोग आपके नीचे आएंगे, आप ये 50 लोगों के ऊपर आ सकते हो, क्योंकि परिवर्तन ही संसार का नियम है। हाँ, आज हम दूरदर्शन चैनल नहीं देखते, आज हम एंटेना नहीं घुमाते, आज हम राजदूत बाइक यूज नहीं करते, आज हम काउंटर पे जाके रिजर्वेशन नहीं करते, आज हम किसी को लेटर नहीं भेजते, आज हम टेक्नोलॉजी का यूज कर रहे, मल्टीपल चैनल देखते, मोबाइल पर रिजर्वेशन करते, लेटर नहीं लिखते, जीमेल भेजते, व्हाट्सएप भेजते। आज राजदूत बाइक यूज नहीं करते, डिफरेंट बाइक है। टेक्नोलॉजी बदल गई, आज आपको बदलना होगा। संसार का नियम है, अगर बिजनेस नहीं करोगे तो क्या होगा? क्या होगा? आज लॉकडाउन चालू है, कब तक चलेगा पता नहीं, घर में बैठे हो, और ज्यादा टाइम तक घर में बैठना पड़ेगा। हाँ, और लॉकडाउन खत्म होने के बाद वही फाइल, वही टिफिन लेके जॉब में जाना पड़ेगा, और जॉब वाले ने अगर लात मार के निकाल दिया, तो वापस वो फाइल लेके दूसरे कंपनी में इंटरव्यू जाना पड़ेगा। लेकिन और अगर आज करोगे, तो हो सकता है भगवान ने आपको ये बुद्धि दिया है कि आज का ये प्रोग्राम अटेंड कर। भगवान ने आपको बुद्धि दी है, आज का ये प्रोग्राम अटेंड कर। अगर आज आप इस बिजनेस को करोगे, तो क्या होगा? 2-3 साल में आपके सारे सपने पूरे हो सकते हैं। घर हो सकता है, गाड़ी हो सकती है, फॉरेन ट्रिप हो सकती है, आपके थ्रू समाज के, बीवी के, बच्चे के, माँ बाप के सपने पूरे हो सकते हैं। क्यों? क्योंकि आज अगर आप एक डिसीजन लेके एक जगह चेंज करोगे, एक शॉप चेंज करोगे, ये सारी चीजें जो मार्केट से आप उठाते हो, आज वो चीजें आज अगर आप हमारे पास से लोगे, सनेज के पास से लोगे, तो आपके ये सारे सपने पूरे होंगे। और इसके लिए आपको बहुत कुछ करने की जरूरत नहीं है दोस्तों,
बहुत कुछ करने की जरूरत नहीं, सिर्फ आपकी मनस्थिति बदलो। आपकी मनस्थिति बदलो, परिस्थिति अपने आप बदल जाएगी। आज अगर आप आपकी मनस्थिति बदलते हो ना, तो आपकी परिस्थिति ऑटोमेटिकली बदल जाएगी। और कुछ लोग बोलते हैं ना, मुझसे लोग जुड़ेगी कि नहीं, मेरे पास कांटेक्ट नहीं है, लोग मेरा सुनेगी कि नहीं। आपको सिंपल एक बात बता रहा हूँ दोस्तों, ये भगवत गीता में लिखा है, जब आप कोई अच्छा कर्म करते हो, जब आप कोई अच्छा कर्म करते हो ना, तो अनेक अच्छी आत्माएं जो मार्केट में घूम रही ना, भगवान उनको बुद्धि देगा, वो आपके साथ जुड़ जाएगी। मैंने अकेले ने डिसीजन लिया था, आज 25,000 से ज्यादा लोग मेरे साथ काम कर रहे हैं। मैंने 25,000 लोगों को बिजनेस में नहीं लाया, सिर्फ भगवान के थ्रू एक बुद्धि मेरे माइंड में आई कि बिजनेस को स्टार्ट कर। मैंने स्टार्ट किया, और जो अच्छे लोग थे ना मार्केट में, भगवान ने उनको बुद्धि दी कि जा बाबा तू जुड़ जा इनके साथ, तेरे सपने पूरे हो सकते। और दोस्तों आज के डेट में 30 से ज्यादा लोग मेरे साथ कार में घूम रहे। मैंने अकेले ने 1 करोड़ नहीं कमाया, मेरे साथ ऐसे बहुत सारे लोग हैं जो 10,000, 20,000, 50 लाख, 1 करोड़ तक कमा रहे। मैंने अकेले ने फॉरेन ट्रिप नहीं की, 100 से ज्यादा लोग फॉरेन ट्रिप घूम के आए, डोमेस्टिक ट्रिप घूम के आए। मैंने अकेले ने घर नहीं परचेस किया, टीम में ऐसे बहुत सारे लोग हैं जो आज खुद के घर में। ये आपको क्यों बता रहा हूँ, क्योंकि भगवान पे मुझे भरोसा था कि अगर मैं कुछ अच्छा कर रहा हूँ ना, क्योंकि फल की अपेक्षा से कभी काम ही नहीं किया। भगवान ने एक ही बताया, मेरे गुरु ने एक ही बताया कि तू कर्म करना चालू कर। कर्म तेरे हाथ में, फल तेरे हाथ में नहीं है। अगर तू फल पे ज्यादा ध्यान देगा तो तेरे हाथ से कर्म भी नहीं होगा। तो दोस्तों मैं सिर्फ कर्म करते गया, फल ऑटोमेटिकली मिला। आज टाइम आपका है। अगर आज आप अच्छे माइंड से आपके दोस्त के साथ इस अपॉर्चुनिटी में जुड़ जाते हो, तो जो अच्छे लोग मार्केट में घूम रहे हैं ना, भगवान उनको बुद्धि देगा। क्योंकि 2 टाइप्स के लोग होते हैं। यहाँ पे शिव खेरा जी क्या बता रहे हैं, विनर डोंट डू डिफरेंट थिंग्स बट दे डू थिंक डिफरेंटली। ये क्यों बता रहे हैं कि कामयाब लोग कुछ अलग काम नहीं करते, कामयाब लोग कुछ अलग काम नहीं करते, वो हर काम अलग ढंग से करते, इसलिए वो कामयाब बनते। सिंपल है ना। जीतने वाले लोग अपना लाभ देखते, जो जीतते हैं ना वो ऑलवेज अपने माइंड में एक ही सोचते कि मैं किस तरीके से सक्सेस बनूं। और हारने वाले लोग अपना दर्द देखते। कुछ लोग मार्केट में दर्द देख रहे, इसके पहले पैसा भरा था, डूब गया, कंपनी नहीं चली, मेरा लीडर भाग गया, मुझे प्रोडक्ट नहीं मिला, क्योंकि वो हार गए इसलिए दर्द देख रहे। और आज मैं जीत गया हूँ इसलिए मैं लाभ देखता हूँ। लाखों लोगों को सपने पूरे हो सकते, लाखों लोग अपनी लाइफ तक जा सकते। आज चांस है आपके पास, आज चांस है। ये रास्ता है ना दोस्तों, जहाँ पे हजारों लाखों लोग जा रहे हैं। हमारे माताजी, पिताजी, दादाजी, उनके दादाजी, उनके परदादाजी, 3, 4, 5 जनरेशन तक इसी रास्ते से चला है 8-10 हजार कमाने की। आज आपके पास टाइम है। आज जो सिंगल वे पे एक आदमी जा रहा है ना, आज वो आप हो। आपका दोस्त आज आपको उठा उठा के वहां पे लेके जा रहा है कि चल मेरे साथ, रास्ता चेंज कर, डिसीजन ले, सपने पूरे हो सकते। बट अगर आपके माइंड में डाउट रहेगा ना, तो जिंदगी में कभी सपने पूरे नहीं होंगे। हाँ, अगर आपके माइंड में डाउट रहेगा ना, तो जिंदगी में आपके सपने कभी पूरे नहीं हो सकते। लेकिन आज अगर आप रास्ता चेंज करोगे ना, आज अगर एक रास्ता आप अगर चेंज करोगे, तो डेफिनेटली यहाँ से सारे सपने पूरे हो सकते हैं। जिम्मेदारी आपके हाथ में, सपने आपके हाथ में, परिस्थिति आपके हाथ में, और भगवान आपको वो बुद्धि दे रहा है। जिसने आज आपको इस प्रोग्राम के लिए बुलाया ना, वो आपको बता रहा है कि आज डिसीजन लेके स्टार्ट कर, आज डिसीजन लेके स्टार्ट कर, क्योंकि चॉइस आपके हाथ में है दोस्तों। वापस बताना चाहूंगा, मेरा नाम गणेश लहारे, प्रोग्राम को एंड कर रहा हूँ, सिर्फ 5 मिनट बात करूंगा। दोस्तों प्रॉपर गांव शिरडी है, जन्म हुआ था एक गरीब घर में, गरीब घर में पैदा था। 4-5 साल का था तब पिताजी एक्सपायर हुए थे। गरीबी बहुत नजदीक से देखी। एक छप्पर का घर था जो मैंने अभी पिक्चर में दिखाया। और ऐसा टाइम था एक, जब मुझे पता चला कि अगर अच्छा एजुकेशन लेना है ना, तो घर वाले तो पैसे देने वाले नहीं है, तो लोगों के खेती में जाके काम किया। जो काम मिला ना वो काम मैंने किया। 3 भाई, घर में सबसे छोटा था। काम के लिए कभी लज्जा नहीं है, कभी भी, लेकिन माइंड में एक ही था, आज पिताजी नहीं है, घर का रिस्पॉन्सिबल आदमी नहीं। हो सकता है आज अगर मैं नहीं बदलूंगा तो ये दुनिया ऐसे ही निकल जाएगी। जो टाइम मिला है वो ऐसे ही निकल जाने वाला है। इसीलिए अच्छा पढ़ाई करना था, लेकिन परिस्थिति नहीं थी, इसलिए मराठी मीडियम में एजुकेशन हुआ। और 15 साल पढ़ने के बाद एक सपना माइंड में लेके आया कि अच्छा जॉब मिलेगा, जहाँ पे सैलरी मिली सिर्फ 550 रुपए महीना, जिसमें 450 रुपए मेरा बस का पास था। और ये आपको क्यों बता रहा हूँ, क्योंकि बहुत सारे लोगों को लगता है कि नहीं बाबा ये लोग पैसा कमा रहे इसलिए ये बोलते। बिल्कुल भी नहीं। जो आज पहली बार ये प्रोग्राम को देख रहे हैं ना, उन सभी को बताना चाहूंगा दोस्तों, गरीबी बहुत 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 नजदीक से देखिए। माँ कसम बोलूंगा, भगवान श्री कृष्ण की कसम बोलूंगा। लेकिन आज एक डिसीजन लेने के कारण
इस इंडस्ट्री से मेरे सारे सपने पूरे हो गए। आज महीने का 4-5 लाख रुपए कमाता हूँ, 52 लाख की कार यूज करता हूँ, 3-3 कार हो गई, पुणे के अंदर घर हो गए, प्रॉपर्टी हो गई, फॉरेन ट्रिप हो गया, क्या बचा? यही जो गरीब लोग हैं, जो लोग सपने लेके मार्केट में काम कर रहे, क्योंकि एक दिन मैं भी ऐसा ही था ना, किसी ने तो मुझे इंडस्ट्री में लाया, तब जाके मेरे सपने पूरे हो गए। आज मेरा सपना क्या है? जो लोग दुख में, जो लोग तकलीफ में, उनको वहां से उठा के लाओ और इस इंडस्ट्री में उनके सारे सपने पूरे हो। और आज आपका दोस्त जिसने आपको ये प्रोग्राम दिखाया ना दोस्तों, वो कुछ लेने के लिए नहीं आया। 5-10 हजार का आप एक प्रोडक्ट परचेस करोगे ना, वो करोड़पति नहीं बनने वाला, उसमें से उसके अकाउंट में सिर्फ 500 रुपए आने वाले। आप जो प्रोडक्ट परचेस करोगे उसके अकाउंट में सिर्फ 500 रुपए आएंगे। लेकिन आज अगर आप डिसीजन लेके स्टार्ट करोगे ना, आने वाले सिर्फ 3 साल बोल रहा हूँ दोस्तों, शुरू में आप आपकी जिंदगी की सिर्फ 6 महीना हमारे साथ काम करो, और गारंटी देके बोलता हूँ, जब 3 साल, 4 साल, 5 साल, ऐसा तो नहीं होने वाला कि 5 साल में हम डूब जाएंगे या दुनिया डूबने वाली। आपको आपका काम करना है, लेकिन पार्ट टाइम में जो आपके पास 1-1.5 घंटा बचता है ना दिन का, उसमें से कुछ टाइम सिर्फ आपके दोस्त के साथ काम करो। मैं गारंटी देके बोलता हूँ, भगवान श्री कृष्ण की कसम खा के बोलता हूँ कि जो सपने हमारे लाइफ में पूरे हुए ना, भगवान वो आपके सारे सपने पूरे करे। और ये इतना चिल्ला चिल्ला के क्यों बोल रहा हूँ पता है? क्योंकि बहुत सारे लोग है ना, डाउट देखते। मैं एक ही बोलना चाहूंगा दोस्तों, इस इंडस्ट्री में क्या हो सकता है, क्या सपने पूरे हो सकते हैं ना, वो देखो। वापस बोल रहा हूँ कि आपका दोस्त आपसे कुछ लेने के लिए नहीं आया, वो आज आपको कुछ देने के लिए आया है, अपॉर्चुनिटी दे रहा है। वो आपसे पैसा नहीं लेने वाला, वो पैसा कंपनी में जाएगा, कंपनी प्रोडक्ट आपको देने वाली है, वो प्रोडक्ट आप यूज करोगे। टेम्पररी इन्वेस्ट करने वाले हो आप, टेम्पररी 1, 1.5, 2, 3 महीने तक वो एडजस्ट करने वाले आप। लेकिन जब आपका दोस्त आपके साथ काम करने लगेगा ना, आपको पता भी नहीं चलेगा कब आपके अकाउंट में 10,000, 20,000, 50,000 आएगा ना, आप सोच भी नहीं सकते। इसलिए दोस्तों, ये प्रोग्राम को एंड कर रहा हूँ। जिसने भी आज ये प्रोग्राम अटेंड किया, आप सभी का तहे दिल से धन्यवाद। और जिसके भी साथ आप आए इस प्रोग्राम में जुड़े थे, उसके पास वापस कांटेक्ट कीजिए, प्रोग्राम समझ के लीजिए। मेरे सपने यहाँ से पूरे हो गए, लाखों करोड़ों लोगों के सपने यहाँ से पूरे हो गए। आज टाइम आपका है, आज डिसीजन आपको लेना है। तो आज अगर आप डिसीजन लेके इस प्रोग्राम में जुड़ते हो, तो मैं भगवान से प्रार्थना करूंगा कि वो बुद्धि आज आपको दे और आप इस प्रोग्राम में जुड़ जाए। तो भगवान से वापस वही प्रार्थना है कि आपको बुद्धि दे इस प्रोग्राम में जुड़ने के लिए। इस प्रोग्राम को मैं एंड कर रहा हूँ। जितने भी लोगों ने इस प्रोग्राम को अटेंड किया था, उन सभी का तहे दिल से धन्यवाद। हरे कृष्णा, थैंक यू सो मच।